सुरू करूया. सुरू करा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संविधान परिचय वर्गामध्ये आजचं 5व्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं 5वं सत्र हे मूलभूत अधिकारावरती आहे. आताच्या 5 सत्रामध्ये आपण पहिलं सत्र हे उद्घाटनाचं झालं आणि त्या सत्रामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची भूमिका संविधान परिचय वर्ग त्या संदर्भात समजून घेतली. संविधान परिचय वर्ग हा कशा प्रकारचा असू शकेल, कसा असणार आहे त्याच्याबद्दलची रूपरेषा आपण समजून घेतली. दुसरं सत्र हे संविधान आणि आपला भारतीय संस्कृती इत्यादी जो काय आहे त्याचा संबंध कसा आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत सुरेश सावंत सर होते. तिसरं सत्र हे संविधान निर्मिती आणि त्याची पार्श्वभूमी याच्यावरतीचं आणि भारती शर्माचं विवेचन केलं. चौथं सत्र हे प्रस्तावना आणि प्रस्तावनेतील मूल्य या संदर्भात झालं. निलेश खानविकरांनी ते सत्र घेतलं होतं. आणि आज 5वं सत्र आहे जे मूलभूत अधिकारावरती आहे आणि ते सत्र घेण्यासाठी आपल्यासोबत भक्ती भावे उपस्थित आहेत. मी भक्ती भावांचं सगळ्यांच्या वतीने इथे स्वागत करतो. थोडक्यात मी भक्ती भावांची ओळख करून देतो. भक्ती ह्या CRC इनिशिएटिव्हच्या फाउंडर हेड आहेत आणि त्या फॅसिलिटेटर म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. संविधान आणि नागरिकत्व आधारित शिक्षण याचा त्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे. संविधानिक मूल्यावर काम करणारे जी विद पीपल म्हणून संस्था आहे त्याच्या ते सेक्रेटरी हेड म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विप्रो सिडिंग फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती. सिव्हिक एंगेजमेंट वरती एक जर्मनीला कॉन्फरन्स झाली होती, त्यामध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला होता. विविध नियतकालिकेमध्ये त्यांचं नागरिकतेच्या संदर्भामध्ये विविध लेख आलेले आहेत. नुकतंच नागरिक नामा नावाचा मराठीवर एपिसोड झाले होते संविधानाच्या मूल्यांच्या संदर्भामध्ये, त्यात त्यांनी सहभाग घेतला होता. आणि सध्या ते शाळांसाठीचं प्रगत नागरिकशास्त्र शिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहेत. तर असे भक्ती भावांचं मी इथे स्वागत करतो आणि मी भक्ती भावांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे ओके. थँक्यू निलेश, थँक्यू. ओके, इथे फक्त ना एकच मिनिट, मला ना वेटिंग रूमचं नोटिफिकेशन्स येत आहेत, तर कोणतरी ते बघेल का माझ्यासोबत होस्ट असेल तर? ते बघतोय, त्याची काळजी करू नका, ते आम्ही ओके, ग्रेट ग्रेट. ओके, सो सगळ्यांना नमस्कार. मला निलेशने खूपच फॉर्मल ओळख करून दिली माझी, पण तुमच्यापैकी म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि माझा संबंध तसा खूप जुना आहे, कारण मी तिथे स्वतः काम पण केलेलं आहे काही काळासाठी सो दत्ता काकांसोबत, आणि एकंदरीतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वेगवेगळे जे काही उपक्रम चालतात या सगळ्याची मला बरीच जवळून माहिती आहे. त्यामुळे सर्वात प्रथम प्रतिष्ठानचंच अभिनंदन की अत्यंत महत्वाच्या विषयावरती अशा प्रकारची सत्र आयोजित करण्याचं प्रतिष्ठानने ठरवलं, आणि अर्थातच मला आनंद आहे की या सत्रांचा मी भाग होऊ शकते. मी थोडंसं निलेशने तर फॉर्मल ओळख करून दिलीच आहे, पण एकंदरीतच संविधान हा विषय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तो ज्या पद्धतीने पुढे नेतो की नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून. आज पण आपण बघणार आहोत की पूर्ण मूलभूत हक्कांचं जे सत्र आहे ते आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून बघायचा प्रयत्न करणार आहोत मूलभूत हक्कांकडे. तर हा अप्रोच का महत्वाचा आहे याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते. सो मी स्वतः पॉलिटिकल सायन्सची विद्यार्थिनी आहे. मी 5 वर्ष पूर्णपणे कॉलेजमध्ये संविधान आणि इतर सगळ्याच गोष्टींना धरून अभ्यास केला. पण मी खरंच तुम्हाला सांगते की 2014 मध्ये ज्या वेळेला मी या संस्थेचं काम करायला सुरुवात केली, ज्याचं नाव निलेशने घेतलं वी द पीपल, त्यावेळेला माझ्या ऍक्च्युली लक्षात आलं की अरे संविधानाकडे आपण नागरिक म्हणूनच जास्तीत जास्त आपल्याला बघता आलं पाहिजे. तसं बघता आलं तरच मला संविधान माझं स्वतःचं वाटेल, आपलं वाटेल आणि मुळात त्याचा आणि माझा काहीतरी संबंध आहे असं वाटेल. नाहीतर अनेक लोकांना संविधान म्हणजे क्लिष्ट भाषा, गव्हर्नमेंटसाठी बनलेलं डॉक्युमेंट, वकिलांनी बघायचं डॉक्युमेंट, अशाच गोष्टी वाटतात आणि त्याचा आणि माझा दररोजच्या जगण्याशी काय संबंध आहे हा जोडणं फार कठीण जातं. तर त्याच उद्देशाने आपण आज पूर्णपणे मूलभूत हक्कांकडे पण बघणार आहोत. फक्त त्या आधी सुरुवातीला
जर तुमची तयारी असेल तर आपण एक खेळ खेळूया असं मला वाटतं. ऍक्च्युली या खेळामध्ये 2 व्यक्ती लागतील आपल्याला. पण माझा असा अंदाज आहे की तुम्ही आता सगळे एकटे आहात आणि साधारणपणे या ऑनलाईन सेटिंगमध्ये कसं जमेल हे माहिती नाही. पण आपण काय म्हणूया, आपण कल्पनेमध्ये जरी आपण हा खेळ खेळू शकलो तरी सुद्धा मला ते आवडेल. तर आपण एक खेळाने सुरुवात करूया आणि समजून घेऊया की मूलभूत हक्क नक्की काय आहेत. अगदी सुरुवातीला मी निलेशने मगाशी म्हटल्याप्रमाणे वी द पीपलचं नाव इथे घेऊ इच्छिन. कारण वी द पीपल ही संस्था याच संस्थेमध्ये मी ऍक्च्युली सगळं संविधानाला धरून जे काही मी काम करते हे शिकले. त्यामुळे नक्कीच आय वुड लाईक टू एक्नॉलेज वी द पीपल राईट ऍट द बिगिनिंग. सुरुवात करूया. फक्त त्याच्या आधी 2 तास आपण एकत्र राहणार आहोत. तुम्ही मला प्लीज एकदा तुम्ही सगळ्यांचे प्लीज चेहरे दाखवता का कॅमेरा ऑन करून? म्हणजे मला एक काय म्हणूया, आपण एक थोडंसं काहीतरी मी कोणाशी बोलतेय नावं सोडून हे तरी माझ्या लक्षात येईल. ओके, नमस्ते नामदेवजी, तुमचा कॅमेरा ऑन झालाय. नमस्ते अरविंद सर, नमस्ते अंजलीताई, नमस्ते गौतमजी, नमस्ते केतन सर, नमस्ते चंद्रकांतजी, नमस्ते सौरभ, नमस्ते. ओके, ऍटलीस्ट काही चेहरे दिसले. आय एम व्हेरी हॅपी. ओके, ममता, नमस्ते, तुमचा कॅमेरा दिसला. अक्षयजी, नमस्ते. जावेद सर, नमस्ते. नरसिंह सर, नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते राष्ट्रपाल सर, नमस्ते. नमस्ते. ओके ओके, ठीक आहे, ग्रेट. चलो, जर शक्य असेल तर अगदीच नक्कीच कॅमेरे ऑन ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. मी काय बोलते तुमच्यापर्यंत पोहोचणे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, चालेल. सुरुवात करूया. अगदी पहिल्यांदा एक 3-4 मिनिटं तुमच्या प्रतिसादाची मला अगदी लगेच अपेक्षा आहे. नंतर मात्र आपण प्रेझेंटेशन मध्ये प्रश्न उत्तर असं शेवटला हे ठेवलेलं आहे. आता तुम्ही या खेळामध्ये ना 2 पात्र आहेत. एक पात्र आहे अट्टूचं. अट्टू हे एक पात्र आहे आणि दुसरं पात्र आहे टट्टू. ओके, सो आपण असं इमॅजिन करूया की तुम्ही सगळे आता अट्टू आहात. ओके, 2 मिनिटासाठी स्वतःचं नाव विसरा आणि तुमचं स्वतःचं नाव घ्या अट्टू म्हणून. ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला असं सांगते की अट्टू, तुमच्या बाजूला हा जो एक टट्टू उभा आहे, कदाचित खरा उभा नसेल, पण समजूया आपण की आपल्या बाजूला कोणतरी एक टट्टू नावाची व्यक्ती उभी आहे. ओके, त्या व्यक्तीला अट्टू म्हणजे तुम्ही पुढच्या 30 सेकंदामध्ये काहीही करू शकता आणि टट्टू तुम्हाला मात्र काहीही करू शकत नाही. ओके, येते लक्षात मी काय म्हणते? तुम्ही सगळे या खेळामध्ये आता अट्टूची भूमिका करताय. तुम्ही सगळे अट्टू आहात, आपण सगळे बसलेलो आहोत आणि असं इमॅजिन करा, अशी एक कल्पना करा की तुमच्या बाजूला एक टट्टू नावाची व्यक्ती बसली. तुम्ही सगळे अट्टू पुढच्या 30 सेकंदासाठी या टट्टूला तुम्ही काही करू शकता आणि टट्टू तुम्हाला प्रतिकार करू शकत नाही. ठीक आहे, जरा कल्पना करा की या 30 सेकंदामध्ये काय काय होऊ शकतं. मी थोडासा वेळ सुरुवात करते आणि मग आपण 30 सेकंदातच परत येऊया. ओके, थोडी कल्पना करा. मला माहितीये ऑनलाईन सेटिंग मध्ये थोडंसं वेगळं वाटेल, पण आपण प्रयत्न करून बघूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे, है ना? ओके, टाइम अप. तुमचे 30 सेकंद पूर्ण झालेले आहेत. आता मला तुमच्याकडून उत्तराची थोडी अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? 2 व्यक्ती आहेत, एक तुम्ही आहात अट्टू आणि दुसऱ्या बाजूला एक काल्पनिक व्यक्ती आहे टट्टू. पण जर का तुम्हाला एक अट्टू म्हणून सगळी ताकद दिली आणि सांगितलं 30 सेकंदामध्ये ही जी बाजूला व्यक्ती उभी आहे ना, तिला तू काहीही करू शकतोस आणि ती व्यक्ती प्रतिकार करू शकत नाही, काय काय होऊ शकतं? काय वाटतं तुम्हाला? प्लीज अनम्यूट करून मला उत्तर द्या. काय काय घडू शकतं या 30 सेकंदामध्ये?
त्यांना बोलू शकतो, हाय, हॅलो, कसे आहात, नमस्कार. परफेक्ट. आपण एकतर ओळख करून घेऊ शकतो, असं होऊ शकतं, हे की नाही? बरोबर. अजून काय होऊ शकतं? काही व्यक्ती त्रासही देऊ शकतात. करेक्ट. काही व्यक्ती त्रासही देऊ शकतात आणि आपण म्हटल्याप्रमाणे अट्टूकडे सगळी ताकद आहे आणि टट्टूला प्रतिकार करता येऊ शकत नाही, त्यामुळे तो त्रास नक्कीच टट्टूला होऊ शकतो. करेक्ट. थँक्यू. 2 उत्तरे मिळालीत. अजून कोणीतरी प्लीज याच्यामध्ये ऍड करा. टट्टूला खूप हसवण्याचा प्रयत्न करते, पण तर टट्टू माझ्याकडे रागातच बघतोय. अच्छा, रागातच बघतोय. बरं, ओके, ठीक आहे. कदाचित टट्टूला आता हसायचं नाहीये, असंही असू शकतं. ओके, अजून एखादी कोणतरी जोड करा. राजाचा रंकाचा राजा होऊ शकतो. सॉरी, परत सांगता? कोण बोललं? आता आलं नाही लक्षात. राजाचा रंक करता येऊ शकतो या 30 सेकंदात. हा, राजाचा रंक करता येऊ शकतो. ओके, राजाचा रंक करता येऊ शकतो. अगदी करेक्ट है ना? और कुछ कोणी ऍड करताय? हो. आणि टट्टूशी मी बोलायचा प्रयत्न करतोय, पण तो प्रतिसाद, त्यामुळे पुढे काही करावं नाही. प्रतिसाद फार महत्वाचा आहे. अच्छा, प्रतिसाद मिळत नाही अरविंद सर, असं म्हणताय तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. ओके, अजून कोणतरी? अट्टू म्हणून माझ्याकडे पॉवर आहे, तर मी काही करू शकते, हसवू शकते, रडवू शकते. मला हवंय त्या गोष्टी मी करू शकते, कारण माझ्या हातात पॉवर आहे. आता तुमच्या हातात ताकद आहे. करेक्ट, करेक्ट, अगदीच करेक्ट. वा, मला खूप आनंद झालाय. मी तुम्हाला खरंच सांगते, मी घाबरत हा खेळ घेतला अशासाठी, कारण हा खेळ आम्ही जेव्हा एकत्र ट्रेनिंग्स होतात ना तेव्हा खेळतो आणि तेव्हा इतकी मजा येते. मला असं वाटलं हे ऑनलाईन जमेल की नाही, समजेल की नाही, पण भारी. मी खूप खुश आहे, कारण तुमची उत्तरं बघता साधारणपणे आपण एकदम व्यवस्थित ट्रॅकवर आहोत, हे मला लक्षात आलंय. ओके, सो थोडंसं इथे लक्षात घेऊया की ज्या वेळेला आपण मूलभूत हक्क हा विषय म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय आणि स्पेशली आपल्या संविधानामध्ये ते कुठल्या अंगाने लिहिलेले आहेत हे बघायची आपल्याला गरज आहे. आणि त्याच्यासाठी हा अट्टू आणि तट्टूचा खेळ महत्वाचा आहे. हा खेळ देखील मी वी द पीपल मध्ये शिकले आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा असं कळलं की अरे, मूलभूत हक्क असेच काय, आणि अशा पद्धतीने आपल्या संविधानामध्ये लिहिले. आता एक लक्षात घ्या की आपण जेव्हा म्हणतो की अट्टूकडे त्या 30 सेकंदासाठी सगळी ताकद आहे, है ना, आणि टट्टू प्रतिकार करू शकत नाही. सो ही जी सगळी ताकद आहे, ही ताकद कसं वापरायचं हे अट्टूवरती आहे. कदाचित तुमच्यापैकी जी काही उत्तरं आली की मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे चांगल्या उद्देशाने पण अट्टू ती ताकद वापरू शकतो, किंवा एखादी व्यक्ती जी अट्टू आहे ती चुकीच्या उद्देशाने त्या ताकदीचा गैरवापर करत देखील ती ताकद वापरू शकते. ओके, आणि काहीही होऊ दे, टट्टूला प्रतिकार करता येत नाहीये. ओके, आता या अट्टूच्या ठिकाणी तुम्ही तुमचं सरकारचा विचार करा. मग भारतामधलं कुठलंही सरकार असू दे, मग आपण अगदी पोलीस म्हणू किंवा अजून काही तुमची ग्रामपंचायत, महानगरपालिका, आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, कोणाचाही आपण विचार करू या अट्टूच्या ठिकाणी. हे सगळे शासन व्यवस्था म्हणून आपल्या आयुष्याला धरून भरपूर निर्णय घेत असतात. ओके, पण यांच्याकडे जी काही ताकद आहे ती अशी अनलिमिटेड असेल तर चालेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही चालणार. एक्झॅक्टली. सो यांच्याकडची जी ताकद आहे त्याने जर का टट्टूला म्हणजेच आपल्या सगळ्यांना हानी होणार असेल तर त्या ताकदीवरती काहीतरी अंकुश पाहिजे, है ना. तर यालाच आपण म्हणतो, हा जो अंकुश आहे राज्याच्या ताकदीवरचा, त्याला आपण असं म्हणतो की आमचे मूलभूत हक्क. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर मूलभूत हक्क जे संविधानाच्या भाग 3 मध्ये लिहिलेले आहेत ते अशा पद्धतीने लिहिलेले आहेत की हे माझे जे काही हक्क आहेत 5, 6, 7, 8 जे काही लिहिलेले आहेत ते, हे कोणीही समोरचा कितीही ताकदवान असू दे, मग ते माझं सरकार असू दे, महानगरपालिका असू दे किंवा पोलीस असू दे, हे माझे मूलभूत हक्क माझ्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाहीत. आणि हे असं होऊ नये, माझ्याकडून हिरावून त्यांनी हक्क घेऊ नयेत म्हणून भाग 3 मध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क लिहून ठेवलेले आहेत. सो त्यामुळे आपण हक्क म्हणजे काय, माझे हक्क आहेत, माझ्या संपूर्ण विकासासाठी ते महत्वाचे आहेत, हे सगळं मान्यच आहे. ओके, पण
इथे जेव्हा आपण संविधानाच्या कंटेक्स्ट मध्ये मूलभूत हक्कांचा विचार करतो त्यावेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवा की शासन व्यवस्थेवरती आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. ओके. आणि कितीही काही झालं तरी माझे काही जे बेसिक हक्क आहेत ते कोणीही कितीही समोरचा पॉवरफुल पोझिशन मध्ये असू दे तो माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. कारण तसं झालं तर मला सुरक्षित वाटणारच नाही या देशामध्ये. ओके. सो हे झालं थोडंसं मूलभूत हक्कांचं इंट्रोडक्शन. मला त्याची सुरुवात करून द्यायची होती. माझा असा अंदाज आहे की तुम्ही पहिल्या 4 सत्रांमध्ये संविधानाला धरून संविधानाची कॉपी जरूर बघितली असेल. मला थोडं कन्फर्म करा संविधान कसं दिसतं काय थोडंफार बघितलं आहे का स्ट्रक्चर वगैरे त्याचं. प्लीज कन्फर्म करा. हो. ओके फाईन ग्रेट. सो तुम्ही ते केलेलं आहे. तर आपण आता थोडंसं पीपीटी कडे जाऊया. पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी संविधानाची प्रत दाखवते आधी ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये मूलभूत हक्क जे लिहिलेले आहेत तो भाग 3 देखील मी तुम्हाला दाखवते. मला फक्त 1 मिनिट द्या मी शेअर करते स्क्रीन. एकच मिनिट हा नोटिफिकेशन ऑफ करून ठेवते मी. एकच मिनिट. ओके माझी स्क्रीन दिसते. हो दिसते मॅडम. ओके ग्रेट. इथे तुम्हाला दिसत असेल की भारताचे संविधान भाग 3 असं लिहिलेलं आहे. हे दिसतंय मला वाटतं. ओके. सो आपल्या संविधानाचे तुम्हाला माहिती असतील तर 22 भाग आहेत. आपण अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर 22 धडे आहेत असं आपण म्हणूया. सो 22 भागांपैकी 3ऱ्या भागामध्ये आपले मूलभूत हक्क लिहिलेले आहेत. आणि जर तुम्ही संविधानाचे स्ट्रक्चर आतापर्यंत बघितलं असेल 4 सत्रामध्ये तर तुम्हाला अनुच्छेद हा शब्द आता ओळखीचा असेल है ना. ज्याला आपण आता इथे बघा तुम्हाला इथे बाजूला 12 नंबर दिसतोय का बघा. दिसत असेल तुम्हाला है ना. सो 12 13 14 15 सो हे आहेत अनुच्छेद नंबर. सो आपल्या संविधानामध्ये भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. हा भाग 3 जो आहे तो नंबर 12 पासून सुरू होतो आणि नंबर 35 पर्यंत आहे. म्हणजे अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 असे आपले मूलभूत हक्क या पूर्ण भाग 3 मध्ये दिलेले आहेत. ओके. सो मूलभूत हक्कांना धरून जो काही पूर्ण टेक्स्ट आहे मूलभूत हक्कांचा जे काही लिहिलेलं आहे संविधानामध्ये ते या पद्धतीने दिसतं. मात्र यातला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य जर का मी आता वाचून समजावत बसले तर मला असं वाटतं की तुम्हाला खूप लवकर कन्फ्युजन होऊ शकतं, कंटाळा येऊ शकतो. कारण ही भाषा थोडीशी वेगळी आहे. ती थोडी बसून समजून घ्यायची जास्त सोयीचं पडेल. सो आपण काय करणार आहोत यातले काही महत्वाचे हक्क मी एका पीपीटी मध्ये टाकलेले आहेत. हीच भाषा वापरली याच्यातूनच मी काढून टाकलेले आहेत. फक्त त्याच्यासोबत काही उदाहरणं काही फिल्म असं सगळं करत आपण ते बघणार आहोत. त्यामुळे त्याला आता आपण सुरुवात करूया. मी आता पीपीटी माझं शेअर करते. एकच मिनिट मला द्या. येस ओके. ओके. सो प्लीज जरा कन्फर्म करा मला एकदा दिसतंय का. हो मॅडम व्यवस्थित. ओके ग्रेट. चालेल. आता मूलभूत हक्कांना धरून ना भाग 3 समजून घेताना 2-3 शब्द आपल्याला सारखे सारखे ऐकायला मिळतील, माझ्याही बोलण्यातून येतील. तर ते आपण काय शब्द आहेत ते आधी जाणून घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला शब्द म्हणजे राज्य हा येतो. जेव्हा तुम्ही मूलभूत हक्कांचा भाग 3चा टेक्स्ट वाचाल संविधानातून
की राज्याने असं करायला पाहिजे, राज्याने तसं करायला पाहिजे. ओके, सो उदाहरणार्थ आपण जर का अनुच्छेद 12 बघितला, ज्याच्यामध्ये राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे, तर मी ते थोडंसं तुम्हाला वाचून दाखवते आणि नंतर सोप्या शब्दात आपण ते समजून पण घेऊया. सो बेसिकली अनुच्छेद 12 काय म्हणतो की पूर्ण मूलभूत हक्कांच्या भाग 3 मध्ये येणारा जो राज्य शब्द आहे त्याचा अर्थ काय, तर या भागामध्ये संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारत सरकार, एक मिनिट हा, सॉरी एकच मिनिट, काहीतरी गोंधळ झाला. हा, राज्य या शब्दात भारताचे सरकार, संसद, प्रत्येक राज्याचे शासन, विधानमंडळ आणि भारत राज्यातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणातील सर्व स्थानिक प्राधिकरणे याचा समावेश आहे. ओके, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मूलभूत हक्काच्या भाग 3 मध्ये सारखा सारखा येणारा राज्य हा शब्द म्हणजे आपली शासन व्यवस्था. ओके, कृपया इथे कन्फ्यूज होऊ नका की राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य का, गुजरात राज्य का, गोवा राज्य का, नाही, ते राज्य आपल्याला इथे आपल्या संविधानाला अपेक्षित नाहीये. राज्य म्हणजे शासन व्यवस्था. या शासन व्यवस्थेमध्ये तुम्ही जर का वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निकाल बघितलात तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या राज्याची व्याख्या देखील आपण वाढवलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर का शासन व्यवस्था म्हटलं तर सगळीच सरकारी कार्यालय त्याच्यामध्ये येतात, हे आपल्याला माहिती आहे. मग अगदी तुमची ग्रामपंचायत, महानगरपालिकेपासून तुमच्या संसदेपर्यंत सगळे, त्याच्यामध्ये बसणारे सगळे लोकप्रतिनिधी पण येतात, आमदार, खासदार, खाली नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य, हे सगळे येतात. काही सुप्रीम कोर्टाचे 1-2 जे निकाल आहेत त्याच्यामध्ये कोर्टांना देखील राज्य या शब्दामध्ये घेतलेलं आहे. सो अगदी म्हणजे एकदम बेसिक मध्ये लक्षात घ्यायचं तर राज्य म्हणजे आपण आपल्या देशाच्या विकासासाठी जी काही सगळी शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे, ज्यांना आपण अधिकार दिलेले आहेत की तुम्ही आमच्या वतीने आमचा हा देश चालवा, ती पूर्ण शासन व्यवस्था राज्य या शब्दामध्ये येते. ओके, आणि राज्य हा शब्द इतका का महत्वाचा आहे मूलभूत हक्क समजून घेताना, सगळ्यात महत्वाचं अशासाठी की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे राज्य येईल तिथे तिथे असं म्हटलं गेलं की राज्याने असं करायला पाहिजे, राज्याने तसं करायला पाहिजे, किंवा राज्य कोणालाही कायद्याचं संरक्षण नाकारणार नाही. याचाच अर्थ काय, भाग 3 मध्ये एक व्यक्ती म्हणून मला जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यांचं संरक्षण करण्याची पूर्णतः जबाबदारी राज्याची आहे, शासन व्यवस्थेची आहे. ही जबाबदारी कुठली आहे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण होईल त्याच्यासाठी कायदे आखणं, धोरणं आखणं, वेगवेगळी जी काही सरकारी कार्यालये आहेत त्यांना त्या पद्धतीने डायरेक्टिव्ह देणं. सो हे सगळं जे काही आहे आपल्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी, हे सगळं आखण्याची जबाबदारी ही राज्याची आहे, म्हणजे शासन व्यवस्थेची आहे. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, इस्पेशली आम्ही जेव्हा फील्डवरती काम करतो आणि समजा एखादा मुद्दा आहे, उदाहरणार्थ कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, एक मुद्दा घेऊया एखाद्या एरियातला, आणि बऱ्याच वेळेला वॉर्ड ऑफिस सोबत मीटिंग होतात, कधी कधी लोकप्रतिनिधींसोबत मीटिंग होतात. जनरली लोक घाबरतात किंवा लोक असं म्हणतात की अरे हे ऍक्टिव्हिजम हा करावा की नाही. तर आपलं संविधानात जर का तुम्ही बघितलं तर आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं ही राज्याची जबाबदारीच आहे, शासन व्यवस्थेची जबाबदारीच आहे. त्यामुळे संविधानाला आपण आपल्या हक्कांसाठी जर का शासन व्यवस्थेसोबत काम करत असू तर ते सगळं संविधानाच्या चौकटीतच बसणार आहे, हे आपण थोडंसं इथे लक्षात ठेवूया. त्यामुळे बिलकुल ऍक्टिव्हिजम असेल किंवा ओव्हरऑलच प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ही हायएस्ट प्रायोरिटी आहे आपल्या संविधानाची, हे आपण लक्षात घेऊया. ओके, सो हे झालं राज्य म्हणजे काय. आता पुढे जाऊन एक मिनिट हा, मला जरा इथे हा एक ठीक आहे. अजून तुम्हाला 2 शब्द सारखे सारखे दिसतील खाली बघा, या गटाकडे तर आपण येणारच आहोत, की एक म्हणजे व्यक्तीचे अधिकार आणि दुसरं म्हणजे नागरिकाचे अधिकार. ओके, सो संपूर्ण मूलभूत हक्कांच्या टेक्स्ट मध्ये कधी कधी तुम्हाला व्यक्ती हा शब्द दिसेल, कधी कधी नागरिक हा शब्द दिसेल. ओके, सो व्यक्ती आणि नागरिक हे काय आहे, तर बेसिकली आपल्या मूलभूत हक्कांमध्ये असे काही हक्क आहेत की जे कुठल्याही व्यक्तीस, मग तो या आपल्या देशाचा नागरिक असो किंवा नसो, ते हक्क दिलेले आहेत. ओके, आणि असे काही अधिकार आहेत की जे फक्त इकडच्या नागरिकांचे अधिकार आहेत.
ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे त्यांचे अधिकार आहेत. आणि ते कसे आहेत, काय आहेत, म्हणजे कुठले व्यक्तींसाठी आहेत, कुठले नागरिकांसाठी आहेत, हे आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया. पण आता मला असं वाटलं की सुरुवातीला एवढं स्पष्टीकरण गरजेचं आहे. ओके, आता तुम्हाला इथे अजून एक पुढे एक इमेज दिसते की आपले मूलभूत हक्क. आणि मी इथे काही गट दिलेले आहेत. ओके, सो संविधानामधला भाग 3 जर का तुम्ही बघितलात तर आपले मूलभूत हक्क या सगळ्या गटांमध्ये विभागलेले आहेत. त्यातला पहिला गट आहे समानतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, पाचवा आहे अल्पसंख्याक गटांचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायनॉरिटीज म्हणतो. अल्पसंख्याक गट म्हणजे त्यांचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सहावं जे आहे विवक्षित कायद्याची व्यावृत्ती, हे थोडंसं कठीण आहे समजायला, आपण पुढे जाऊन ते समजून घेणार आहोत. ते आत्तापुरतं आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आणि पुढचा जो आहे तो संविधानिक उपाययोजनेचा हक्क. अजून एक मी गोष्ट सुरुवातीलाच इथे सांगू इच्छिन की मूलभूत हक्क हा संविधानातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तुम्हाला आता असं वाटेल अरे बापरे मग हे सगळं लक्षात ठेवायचं की काय वगैरे, तर बिलकुल काही गरज नाहीये. हे सगळं आपल्याकडे तुमच्याकडे जी संविधानाची कॉपी आहे त्याच्यामध्ये आहेत. आता मला असं वाटतं की ओव्हरऑलच संविधानाचा जो आत्मा आहे मूलभूत हक्क लिहून ठेवतानाचा, संविधान निर्मात्यांनी जो विचार केलाय तो आपण समजून घेऊया. बाकी किती गट आहेत, किती काय आहेत, हे आपल्याला अगदी एका मिनिटात गुगल केल्यानंतर पण लक्षात येईल. ओके, सो आता थोडंसं पुढे जाऊया. आपण गटागटांमध्ये हक्क बघणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही लिहून ठेवा, आपण सगळ्यात शेवटला ते घेऊ. ओके, सो सगळ्यात पहिला जो गट आहे तो आहे समानतेच्या हक्काचा. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की 12 ते 35 अनुच्छेदांमध्येच सगळे आपले मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर समानतेचा जो हक्क आहे पहिला गट, तो सुरू होतो अनुच्छेद 14 पासून ते अनुच्छेद 18 पर्यंत. त्याच्यामध्ये पहिला जो अनुच्छेद आहे अनुच्छेद 14 तो आहे कायद्यापुढे समानतेचा. आता शब्द समानतेचा हक्क तुम्ही सर्वांनी उद्देशिकेसोबत काम केलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे समानता हा विषय आपल्याला नवीन नाहीये. समानतेचा हक्क हा आपल्या समानता मूल्यामधूनच आलेला आहे, हे देखील आपल्याला लगेच लक्षात येते. ओके, पण संविधानामध्ये स्पेशली एक एक शब्द जो आहे ना त्याला धरून अर्थ बदलू शकतात. जसं की कायद्यापुढे समानता, याला जाऊन आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामुळे एव्हरी सिंगल वर्ड इन द कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे इथे आपण लक्षात घेऊया. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आत्ताच्या या सेशनमध्ये 2 तासामध्ये आपला संविधान परिचय वर्ग आहे. त्याच्यामुळे प्रत्येक उदाहरणार्थ अनुच्छेद 14 जर का झालं ना तर याच्यावरती एक वेगळं 2 तासाचं सेपरेट सेशन होऊ शकतो की कायद्यापुढे समानता म्हणजे नक्की काय, याला धरून एक वेगळं 2 तासाचं सेशन होऊ शकतं. इतकं त्याच्यामध्ये खोलवर आपण जाऊ शकतो. पण आता आपण फक्त इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. आता आपण एक सुरुवात करतोय मूलभूत हक्क यांना समजून घेताना. ओके, सो आता थोडंसं या चित्राकडे बघूया. या चित्रामध्ये हे एका मला वाटतं स्लोवेकियन आर्टिस्ट आहे, त्यांचं चित्र आहे झुरान म्हणून. आणि चित्राकडे बघितल्यानंतरच लक्षात येतं की मध्ये एक समानतेची खूण दिसते आणि मुलगा मुलगी मध्ये दिसत आहेत. या बाजूला 2 वेगवेगळ्या पद्धतीची माणसं दिसत आहेत डाव्या बाजूला, आणि उजवीकडे अर्थातच एक व्यक्ती जिच्याकडे खूप पैसा आहे आणि एक व्यक्ती जी थोडीशी गरीब आहे. सो याच अंगाने जर का आपण बघायला गेलं तर आपण 14 बघू शकतो, कायद्यापुढे समानता. बघा, मी म्हटलं होतं मगाशी तुम्हाला राज्य आला तो शब्द. सो राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ओके, आता मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की संविधानाच्या एक एक शब्दामध्ये खूप म्हणजे त्याच्यावरती खूप डिटेलमध्ये डिस्कशन होऊ शकतं. याच्यात पण साधारणपणे कायद्यापुढे समानतेचा अर्थ काय, तर कायद्यापुढे सगळे समान आहेत. ओके, हा अर्थ येतो. या चित्रातून ते स्पष्ट होतंय की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असू दे, मग हिमाचल प्रदेश मधली एखादा दुसरीतला मुलगा शिकणारा असू दे आणि महाराष्ट्रातला असू दे, RTE सगळ्यांनाच लागू आहे. ओके, किंवा श्रीमंत असू दे, गरीब असू दे, एखाद्या गुन्ह्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर शिक्षा जी आहे होणारी ती समानच आहे. म्हणजे तू गरीब म्हणून तुला ही आणि तू श्रीमंत म्हणून तुला ही, अशी वेगवेगळी शिक्षा आपल्याकडे कायद्यानुसार नाही.
हे सगळं आपल्याला साधारणपणे माहितीये. ओके, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या आहेत, ज्या इथे या वाक्यामध्येच दिसत आहेत, त्या मात्र आपण लक्षात घेऊया. त्या कुठल्या ते बघूया. एकच मिनिट. ओके, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. आणि तो काय फरक आहे तो आपण थोडासा जाणून घेऊया. कायद्यापुढे समानता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही जी समानता आहे, ही समानता याचा अर्थ असा आहे की गरीब असू दे, श्रीमंत असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे, सगळ्यांसाठी आम्ही जे काही कायदे बनवू ते साधारणपणे समान स्वरूपाचे असतील. आणि याची वेगवेगळी उदाहरणं पण आपण बघतो. जसं आम्ही ट्रेनिंग्स मध्ये बऱ्याच वेळेला जी उदाहरणं घेतो त्याच्यामधलं एक उदाहरण आहे की सलमान खानचं उदाहरण आपण घेऊया. त्याला धरून हिट अँड रन जो खटला चालला अनेक वर्ष, सलमान खान यांच्या गाडीखाली येऊन काही लोकांचा मृत्यू झाला होता वगैरे, किंवा बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जयललितांवरती देखील खटला झाला होता. आणि इफ आय एम नॉट रॉंग त्या जेव्हा चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेला त्यांना अटक झाली होती वगैरे. सो आता तुम्ही लक्षात हे घेऊ शकाल की या सगळ्याच व्यक्ती ज्यांची मी नावं आता घेतली त्यांच्याकडे त्या वेळेला खूप ताकद होती. पैशाची ताकद आहे, इतर सगळ्याची ताकद आहे, पण आपले कायदेच अशा पद्धतीने बनलेले आहेत की ही जरी ताकद असली, पॉलिटिकल कितीही पॉवर असली तरी सुद्धा गुन्हा नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीला अर्थातच अटक होऊ शकते. ओके, अर्थात आता तुम्ही म्हणाल की नाही पण ते काय 24 तासात सुटतात, मग असंच होतं तसंच होतं. ओके, सो हे जे सगळे कॅव्हिएट्स आहेत याच्यावरती अजून एक मी म्हटलं तसं 2 तासाचं वेगळं सेशन होऊ शकतं, कारण त्याच्यात कॉम्प्लेक्सिटीज पण खूप आहेत. तो एक भाग झाला. दुसरं असं की जी व्यक्ती काय म्हणूया आपण, ज्या व्यक्तीला अटक होते समजा, किंवा कुठल्याही व्यक्तीला बाजू मांडण्याचा अधिकार आहेच आणि तो सगळ्यांनाच आहे, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे. ओके, पण ओव्हरऑल जर का आपण आपल्या संविधानातून निर्माण होणारे सगळे कायदे बघितले तर ते कायद्यापुढे समानतेचे कायदे आहेत. पण असं असून देखील मग नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रिझर्वेशन कशी असतात, काही ठिकाणी महिलांसाठी वेगळे कायदे कसे असतात. ओके, हा प्रश्न येऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला जे गट आरक्षण संविधानाला धरून नाही असं जे म्हणतात त्यावेळेला अनेक वेळेला ते इक्वालिटीचा संदर्भ देतात की आपल्याकडे तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, मग असं एखाद्या गटासाठी काहीतरी वेगळं काय असू शकतं. त्याचं उत्तर आपल्याला या दुसऱ्या याच्यात मिळेल, जिथे लिहिलेलं आहे कायद्याचे समान संरक्षण. सो कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आणि तो फरक कसा आहे तर कायद्यापुढे समानता म्हणजे ऍब्सोल्यूट इक्वालिटी. उदाहरणार्थ मी तुला 50 रुपये दिले तर तुला सुद्धा मी 50 रुपये देतो. ओके, पण कायद्याचे समान संरक्षण याच्यामध्ये त्याची जी गरज आहे ती गरज ओळखून आम्ही त्या पद्धतीने त्यांच्यासाठी कायदे करू, असा अर्थ कायद्याचे समान संरक्षणचा होतो. एक उदाहरण घेऊया की जे मला वाटतं आरक्षणाला धरून तुम्ही कदाचित ऐकलंही असेल किंवा पुढे जाऊन ऐकताल. पण एखाद्या घरामध्ये जर का 2 मुलं असतील, समजा एक 5 वर्षाचा आहे आणि एक 8 वर्षाचा आहे, दोघांचाही आहार हा बाय डिफॉल्ट वेगळा असणार आहे. आपण असं म्हणू का की नाही आता या दोघांना आम्ही सेमच पोळ्या देणार, सेमच भाजी देणार. सो तिथे ज्या पद्धतीने आपण वयाचा विचार करतो, गरजांचा विचार करतो, त्याच पद्धतीने आपलं संविधान हे म्हणजे गरजांचा विचार करून कायद्याचं समान संरक्षण देतं. हे इथे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं ज्या वेळेला आपण समानतेच्या हक्काविषयी बोलतो, कायद्यापुढे समानतेविषयी बोलतो. ओके, अजून एक तुम्हाला थोडंसं मी इथे जस्ट सांगू इच्छेन की कदाचित तुम्हाला असं वाटेल की इतक्या डिटेलमध्ये जायची गरज आहे का या सेशन मध्ये. तर मला जिथे वाटतं की हो खोलात जायची गरज आहे तिथे मी जाणार आहे. जिथे मला असं वाटतं की अरे नाही इतकं पुरेसं आहे, बाकी सगळे लोक बघू शकतील नंतर, तिथे मी नाही जाणार आहे, हेही मी सांगून ठेवते. पण हे जे दररोजचे मुद्दे आहेत, दररोजचे हक्क आहेत, त्यांना डेफिनेटली मी धरून खोलामध्ये थोडंफार जाणार आहे. ओके, आता पुढे जाऊया अनुच्छेद 15 कडे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला 5 क्रायटेरिया दिसतील. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. बघा पुन्हा राज्य हा शब्द आला. राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. ओके, आता हा अनुच्छेद जर का तुम्ही संविधानाच्या
पुस्तकामध्ये बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे खालचे 2 मुद्दे दिसतील की ज्याच्यामध्ये जिथे आम्ही भेदभाव पाळणार नाही अशामध्ये विहिरी, सार्वजनिक उपहारगृहे, दुकाने, स्नानघाट, रस्ते इत्यादीचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि लक्षात घ्या हे केव्हा लिहिलं गेलं, 1950 साली ही परिस्थिती होती की या ठिकाणी सगळ्यांना जायला मुभा नव्हती, महिलांना प्रवेश नव्हता अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी. त्याच्यामुळे याचा मुद्दामून उल्लेख त्यावेळेला आपल्याला संविधानामध्ये करावा लागला की धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान, लिंग याच्यावरून आम्ही लोकांमध्ये भेदभाव करणार नाही, राज्य ते करणार नाही. ओके. अर्थातच यालाच धरून पुन्हा एकदा तुम्हाला खाली दिसेल की आपण गरजांनुसार समानतेचं प्रिन्सिपल लावतोय की जिथे स्त्रिया, लहान मुले, अनुसूचित जाती आणि जमाती ज्याला आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स म्हणतो किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अशांच्या विकासासाठी जे काही आपल्याला करावं लागेल ते सगळं करताना अनुच्छेद 15ची आडकाठी राज्याला होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर का असं वाटलं की मुलींची शाळा आम्हाला काढायची आहे तर तिथे आपण करू शकतो, कारण अनुच्छेद 15ला अपवाद देखील आहे हा खालचा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचा किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शनचा. ओके. सो हे थोडंसं लक्षात घेऊया. आता थोडं पुढे जाऊया आणि 2 मिनिटांमध्ये आपण एक व्हिडिओ पण बघणार आहोत. एकच मिनिट. येस. आता इथे एक उदाहरण द्यायचं झालं तर हल्लीचीच ही एक बातमी आहे. एक मला वाटतं आता किती तारीख पण दिसते मला, 19 ऑगस्टची बातमी आहे ही, की NDA ज्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो याच्या मला वाटतं तुमच्यापैकी अनेक जणांनी ऐकलं असेल की मुलं याची तयारी करायची 10वी 12वी नंतर आणि मग त्याच्यासाठी क्लासेस लावून त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यायची. आणि ऍक्च्युली मलाही हे माहिती नव्हतं बरं, पण NDA मध्ये इतके वर्ष मुलींना प्रवेश नव्हता. म्हणजे मुली ज्या परीक्षेसाठी मुलं बसतात, जी मला वाटतं 12वी नंतर 12वी प्लस अशी काहीतरी देता येते, तिथे मुलींची कॅटेगरीज नव्हती तिथे. आणि तो निर्णय आत्ता हल्ली आला, ज्याची अजून पूर्ण सुनावणी व्हायची बाकी आहे. पण आता प्रोव्हिजनरी निर्णय असा आलाय की मुलींना आता NDAचं द्वार खुलंय. ते त्या म्हणजे 16 का 18 वर्षानंतरची जी मुलं परीक्षा देतात NDA मध्ये जाण्यासाठी ती आता मुली देखील देऊ शकतात. आता इथे थोडस आपण लक्षात घेऊया की हे काय आहे. म्हणजे आपण अनुच्छेद 15 1950 साली लिहून ठेवलाय की शासन व्यवस्था सरकारी याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला या कारणांवरून भेदभाव करणार नाही. पण मग इथे आपल्याला लिंगावरून भेदभाव का दिसतो? आणि असं एकच उदाहरण नाहीये, अशी अनेक उदाहरणं आहेत की जे आपल्याला दिसतात. 1950 नंतर जे काही कायदे पण बनले त्याच्यात पण अनेक वेळेला असं दिसतात की कळत नकळतपणे लिंगावरून भेदभाव झालेला आहे. याला धरून आपण एक अजून उदाहरण घेऊया. ही आहे 1981 सालची केस. ओके. मी थोडंसं वाचून दाखवते डिटेल्स. अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका सरकारी रुग्णालयाने नोकरीसाठी जाहिरात दिली. त्यामधील नोकरीसाठीची एक अट अशी होती की स्त्री अर्जदाराला या नोकरीसाठी आपल्या पतीची परवानगी आणावी लागेल. मायादेवी नावाच्या महिलेने नोकरीसाठी अर्ज केला. तिला नोकरी तर मिळाली. थोड्या काळानंतर तिच्या पतीने परवानगी काढून घेतली आणि मायादेवीला नोकरी सोडावी लागली. या अटीच्या विरोधात मायादेवी न्यायालयात गेल्या. सो मायादेवी विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1981 सालची ही केस आहे. याचे डिटेल्स तुम्ही ऑनलाईन शोधलेत तर मिळू शकेल. सो आता बघा, सरकारी रुग्णालय आहे, नोकरीसाठी जाहिरात देते. सरकारी रुग्णालय आहे, राज्य या संकल्पनेमध्ये तर ते येणारच आहे, कारण आपण म्हटलं की शासन व्यवस्थेमध्ये सर्व सरकारी कार्यालय येतात. ओके. तर इथे म्हणजे सांगायचा मुद्दा हा की NDA असू दे किंवा हे असू दे, आपल्याकडे काही कायदे, काही नियमांमधल्या अजून देखील अशा तरतुदी आहेत की ज्या लिंगावरून, धर्मावरून इतक्या मला अजून दिसलेल्या नाहीत प्रॉमिनेंटली, पण लिंगावरून भेदभाव करणारे आहेत. आणि जेव्हा अशा तरतुदी लक्षात येतात त्यावेळेला त्या अनेक वेळेला कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जातात. जसं की या केसमध्ये पण चॅलेंज केलं गेलं आणि नंतर ती जी काही अट आहे ती त्या रुग्णालयाला मागे घ्यावी लागली. त्याच पद्धतीने एकच मिनिट, त्याच पद्धतीने या NDAच्या केसमध्ये पण ही जी नियमावली आहे ती चॅलेंज केली गेली. माझा असा अंदाज आहे, हो, सुप्रीम कोर्टातच ते चॅलेंज केली गेली होती. ओके.
सो हे झालं अनुच्छेद 15 या 5 कारणांवरून तुम्हाला भेदभाव करायला मनाई. ओके. अनुच्छेद 16 आपण अजून देखील समानतेचाच हक्क बघतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले जे मूलभूत हक्क आहेत ते 6-7 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले आहेत. पहिला जो गट आहे तो समानतेचा हक्क आहे. त्यातला अनुच्छेद 16 आपण बघतोय. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी. ओके. सो आता सार्वजनिक सेवा योजना म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. खूप वेळेला असं लोकांना वाटतं सेवा योजना म्हणजे स्कीम्स का गव्हर्नमेंटच्या वेलफेअर स्कीम्स ज्या असतात ना, TDS असेल, अजून काय वेगळं असेल, महात्मा फुले योजना असेल वगैरे. तर इकडे अनुच्छेद 16ला जे सार्वजनिक सेवा योजना म्हटलेलं आहे याचा अर्थ जॉब्स, गव्हर्नमेंट जॉब्स जे आहेत, पब्लिक एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो, सार्वजनिक नोकऱ्या ज्या म्हणतो, सार्वजनिक म्हणजे सरकारी नोकऱ्या ज्या आपण म्हणतो, त्या संदर्भातला हा अनुच्छेद आहे. याच्यात देखील अर्थाचं असं लिहिलेलं आहे की सगळ्या नागरिकांना समान संधी असेल. पहिलंच तुम्हाला जे दिसतंय. पुढे अगेन असं लिहिलेलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, निवास यावरून राज्य कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. आणि पुन्हा असं असून देखील आपल्याला दिसेल की अर्थातच मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्यासाठीच्या विशेष सवलती अनुच्छेद 16 मध्ये देखील लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण समानतेचा हक्काचा जर का आपण गट बघितला तर आपल्याला हेच कळून येतं की आपलं संविधान ऍब्सोल्यूट इक्वालिटी बद्दल बोलत नाही. तुला 50 तर दुसऱ्याला पण 50, काहीही होऊ दे मग, असं बोलत नाही. ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ची समानता, मग त्याच्यासाठी न्यायाच्या अंगाने जाऊन काही विशेष उपाययोजना कराव्या लागल्या तरी आपण करू, असं आपलं संविधान आपल्याला सांगतं. आणि या सगळ्याचं बॅकग्राऊंड सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही वेगळं इथे सांगायची गरज नाही. ओके. आता थोडंसं पुढे जाऊया. अनुच्छेद 17 अतिशय स्पष्टपणे असं सांगतो अस्पृश्यता नष्ट करणे. आपण ज्याला असं म्हणतो की प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अट्रॉसिटीचा कायदा, त्याचा बेस आहे हा अनुच्छेद 17 अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण, मग ती कुठल्याही स्वरूपातली अस्पृश्यता असू दे, ते निषिद्ध करण्यात आलेली आहे. आणि हा अर्थातच कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. ओके. सो 17वा अनुच्छेद हा अस्पृश्यता नष्ट करण्याबाबत बोलतो. आणि आपला जो समानतेच्या हक्कामधला 18वा अनुच्छेद आहे तो किताब नष्ट करणे याविषयी बोलतो. आता किताब म्हणजे काय, हिंदीमध्ये तर आपण किताब म्हणजे पुस्तक हे आपल्याला माहिती आहे. तर किताब म्हणजे काय हे आपण थोडंसं जाणून घेऊया एका व्हिडिओ मधून. तुम्हाला सगळ्यांना माझा असा अंदाज आहे की आतापर्यंत संविधानाची सिरीज तुम्ही जी आहे राज्यसभा टीव्हीची, ही तुम्ही आतापर्यंत साधारणपणे ओळखीची झाली असेल तुम्हाला, तुम्ही 4 सेशन्स केलेत म्हटल्यानंतर. तर त्यातलेच आपण काही 2-3 मिनिटाचा एक व्हिडिओ बघणार आहोत की ज्याच्यामध्ये किताब नष्ट करणे म्हणजे काय याच्याविषयी सांगितलेलं आहे. सो मी आता जरा स्टॉप शेअर करते, एकच मिनिट. ओके. आणि तुम्हाला एकच प्रश्न विचारते मी व्हिडिओ लावायच्या आधी, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? प्लीज कन्फर्म करा. येस मॅडम. ग्रेट ग्रेट, थँक्यू. कारण मला चेहरे दिसत नाहीयेत त्यामुळे आय फेल्ट द नीड टू कन्फर्म. मी लगेचच व्हिडिओ लावते. गिव्ह मी 1 मिनिट. आणि लोक दिसते मी तर दिसत नाही. ओके. स्क्रीन दिसते माझी आता व्हिडिओची? हो मॅडम. ओके ग्रेट. आपण सुरुवात करूया. जे कोणी म्यूटवर नसतील त्यांनी प्लीज म्यूटवर जा आता, म्हणजे ऐकू येईल सगळ्यांना व्यवस्थित. लेकिन आज उसका इस बात से क्या लेना देना कि हम अपने बुनियादी हक कितने और क्या तय करते हैं. राजकुमारी जी ठीक कह रही, पर इनके राजकुमारी होने से मुझे एक बात सूझी कि हमारे नए भारत में जहां राजा प्रजा सभी समान होंगे, वहां ये सारी पदवियां
राजकुमारी, राजाधिराज, नवाब बहादुर, छत्रपति, कुंवरपाल, दीवान बहादुर, as I am called. जी, इन सारी वसीयत में मिली पदवियों का हमारे नए भारत में क्या काम? I'm totally with you, Professor Shah. आज से आप मुझे सिर्फ अमृत कौर बुला सकते हैं. And from tomorrow, shall we stop addressing Kripalani ji as Acharya, Ambedkar ji as doctor, and you as professor? नहीं नहीं नहीं, देखिए एकेडमिक डिग्री और काम के पदनाम तो रहेंगे, पर ये खानदानी और पैदाइशी पदवियां खत्म. और मेरे जैसे लोगों का क्या होगा जिन्हें किंग ऑफ इंग्लैंड ने नाइटहुड की पदवी दी है? पहली बात तो ये कि अब किंग ऑफ इंग्लैंड का हम लोगों से क्या लेना देना, क्यों? और फिर भी अगर कोई देश या कोई सरकार हमारे किसी नागरिक को कोई पदवी देना चाहे तो मेरे विचार से पहले उसे हमारे संघ की सभा से इजाजत लेनी चाहिए. अच्छा, ओके. सो हेच आहे किताब नष्ट करणे. वसिहत मध्ये पूर्वी ज्या काही पदव्या मिळायच्या त्याला आता आपल्या देशामध्ये स्थान नाही. त्यामुळे अजून कोणी किती म्हणू दे की मी असं आहे आणि तसं आहे, मी रायबहादुरी आणि छत्रपती आणि अजून काय, पण एक देश म्हणून आपलं संविधान त्याला अॅक्नॉलेज करत नाही. कारण तुम्ही विचार करा, ज्या वेळेला आपण ते करू अॅक्नॉलेज, याचाच अर्थ तुम्ही ऑलरेडी हा एक कोणतरी सुपिरियर आहे आणि हा एक कोणतरी इन्फिरियर आहे हे सांगताय. ओके. सो त्याच्यामुळे त्याला आपल्याकडे आपल्या संविधानामध्ये आता स्थान नाही आणि आधी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मूलभूत हक्कांमध्ये लिहिलेलं आहे. थोडस पुढे जाऊया आणि एक थोडीशी रिव्हिजन पण करूया. एकच मिनिट. हा, ओके, जस्ट अ सेकंड, गिव्ह मी अ सेकंड. ओके, येस. सो आपण मूलभूत हक्कांमधला पहिला गट बघितला जो होता समानतेचा हक्क. त्याच्यामध्ये अनुच्छेद 14 पासून अनुच्छेद 18 पर्यंत आहेत अनुच्छेद. आपण प्रत्येक आपण प्रत्येक अनुच्छेद बघितला. कायद्यासमोर समानता, या 5 कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये म्हणजे जॉब्स मध्ये समान संधी, अस्पृश्यता नष्ट करणे आणि किताब नष्ट करणे. ओके. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया लिहून ठेवा. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे आणि मूलभूत हक्क हा बराच मोठा टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपण थोडे प्रश्न नंतर घेऊया. ओके. आता मी पटापट पुढे जाते. एकच मिनिट, थोडस पुढे जाऊया. आणि पुढचा जो विषय आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे, माझा सगळ्यात आवडता भाग आहे हा. ओके. सो दुसरा जो गट आहे आपल्या मूलभूत हक्कांमध्ये तो आहे स्वातंत्र्याच्या हक्काचा. अगेन मी म्हटल्याप्रमाणे अनुच्छेद 19 पासून अनुच्छेद 22, आता आपण पुढे आलेलो आहे. 14 ते 18 आपण बघितले, समानतेच्या हक्काचे सगळे अनुच्छेद होते. आपण अनुच्छेद 19 ते अनुच्छेद 22 पर्यंत बघणार आहोत स्वातंत्र्याचा हक्क. आपण जेव्हा असं म्हणतो की स्वातंत्र्य हा आपल्या संविधानाचा पाया आहे, जी 4 मूल्य आहेत, समानता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे संविधानाला, हे आपल्याला 19 ते 22 हे वाचल्यानंतर लक्षात येईल. ओके. आता 19 कडे जाऊया. 19चा जर का तुम्ही टेक्स्ट बघितलात तर ह्याच्यामध्ये ही 5-6 स्वातंत्र्य आपल्याला दिसतात. जसं की भाषण व अभिव्यक्ती याच्या स्वातंत्र्याचा, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, सहकारी संस्था बनवण्याचा, असोसिएशन स्थापन करण्याचा, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, राज्य क्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा आचरण्याचा किंवा व्यवसाय किंवा व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. आता इथे आपण थोडीशी एक फिल्म बघणार आहोत की जे आपल्याला थोडस स्वातंत्र्याचा हक्क आणि माझं आयुष्य याला धरून काही प्रश्न उपस्थित करेल. पण त्याआधी मी तुम्हाला 1-2 उदाहरणं इथे नक्कीच देऊ इच्छिते, कारण संविधान हे आपल्या आयुष्यात आजूबाजूला होणाऱ्या घटनांना धरूनच संबंधित आहे. जसं इथे आपण बघूया घ आणि ड. राज्य क्षेत्रामध्ये आपल्या भारतामध्ये आपण कुठेही मुक्तपणे संचार करू शकतो. ड बघूया, कुठल्याही भागात स्थायिक होण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे आणि नोकरी करण्याचा अधिकार आहे. तर आता हे वाचल्यानंतर
तुम्ही विचार करा की वेगवेगळे राजकीय पक्ष, आणि मी वेगवेगळे राजकीय पक्ष म्हणते, वेळोवेळी जे काही भूमिपुत्रांना धरून किंवा बाहेरच्या लोकांना धरून जी काही आंदोलनं करतात, आपल्याला माहिती आहे, आपण सगळे, तुम्ही जर का मुंबईचे असाल तर आपल्याला ही सगळीच पार्श्वभूमी माहिती आहे. मुंबईमध्ये अशी वेळोवेळी काय म्हणूया आपण, अजेंडे सेट करण्यात आलेले आहेत आणि रान पेटवलं गेलेलं आहे त्यावेळेला. हे सगळं तुम्ही या संविधानाच्या चष्म्यातून बघितलं तर तुम्हाला काय वाटतं? हे संविधानातल्या आपल्या हक्कांना धरून आहे का त्याचं उल्लंघन करणारं आहे? हे आपण स्वतःला विचारायची गरज आहे. कारण आपल्याला कुठलीही कृती ही संविधानाच्या चष्म्यातून बघता आली पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न मी एक तुमच्या समोर उपस्थित करते, आणि या प्रश्नासोबतच अजून काही प्रश्न उपस्थित करणारी ही जी फिल्म आहे, राईट टू चूज, राईट ऑफ चॉईस, स्वातंत्र्याचा हक्क जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला आहे, तर तो खरंच कसा आहे आणि कसा तो आपल्याला मिळतोय हे आपण या फिल्मच्या माध्यमातून बघूया. वी द पीपल नावाची जी आमची संस्था आहे त्यांनीच तयार केलेली ही फिल्म आहे. एकच मिनिट, मी ती तुम्हाला प्ले करते. एकच मिनिट. हा, ओके, ठीक आहे. चलो. सो फक्त फिल्म सुरू व्हायच्या आधी मी पुन्हा एकदा ती 5 स्वातंत्र्य तुम्हाला सांगू इच्छिते. भाषण आणि अभिव्यक्ती याचे स्वातंत्र्य इथल्या सर्व नागरिकास आहे. शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, राज्यात सर्वपणे मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य, कुठल्याही भागात स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, आणि कुठलाही पेशा, व्यवसाय, व्यापार स्वीकारण्याचं स्वातंत्र्य. आता आपण फिल्म बघूया. एकच मिनिट. ओके. ही जी पहिली फिल्म आहे जी आपण बघतोय, ही आहे फ्रीडम ऑफ मुवमेंटवर, जे 2 हक्क दिलेले आहेत ना, की मी भारतामध्ये कुठेही मुक्तपणे फिरू शकते, कुठेही स्थायिक होऊ शकते, याला धरून ही फिल्म आहे. आपण थोडी बघूया आणि नंतर मग विषय पुढे नेऊया. फ्रीडम ऑफ मूवमेंट मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है, बिकॉज ये आपको एक राइट देता है कि आप विद इन अ कंट्री कहीं भी जा सकते हैं, किसी भी शहर में आप जॉब कर सकते हैं, वहाँ पे जाके आप अपने आप को सेटल कर सकते हैं. और फ्रीडम ऑफ मूवमेंट इम्पॉर्टेंट सिर्फ पर्सनली नहीं है, ओवरऑल कंट्री की ग्रोथ एंड डेवलपमेंट के लिए भी इम्पॉर्टेंट है. मैं महाराष्ट्र से यहाँ पर आया हूँ और यहाँ पर कुछ ऐसा रिस्ट्रिक्शन नहीं लगता मुझे कि आपने यही कपड़े पहनना चाहिए, इस तरीके से ही बात करना चाहिए. कुछ लोग यहाँ आके मतलब जॉब करते हैं या कुछ भी करते हैं, तो उन लोगों के लिए अगर ये फ्रीडम छीन लिया जाए तो वो यहाँ पे ना कुछ कर पाएंगे ना घर पे कुछ कर पाएंगे. कि अभी भी लोग हैं जहाँ पे जिनको नहीं मिलती है ये आज़ादी. People are going from Delhi to Bangalore, Hyderabad. They are working out there, but they have a feeling that this is my hometown. They are not feeling Hyderabad as their hometown. I don't feel Gurgaon as my hometown. क्योंकि कभी कोई सिक्योरिटी की बात करता है, कभी सेफ्टी की बात करता है, तो ये सारी चीजें हैं. तो हमारे पास ऐसा नहीं कि मूवमेंट, बहुत सारी अच्छी चीजें हम कर भी रहे हैं विद इन कंट्री, बट बीइंग अ गर्ल बहुत सारे रिस्ट्रिक्शंस अभी भी मेरे पास हैं. फ्रीडम ऑफ मूवमेंट से रिलेटेड एक महत्वपूर्ण केस है प्रिया पिल्लाई वर्सेस यूनियन ऑफ इंडिया. मध्य प्रदेश में ब्रिटेन की एक बड़ी कंपनी कोयले की खान का काम कर रही थी. इससे आदिवासी लोगों के जीवन और आजीविका पर बुरा प्रभाव पड़ सकता था. प्रिया पिल्लाई उन लोगों के साथ मिलकर इसके खिलाफ आंदोलन कर रही थी. इसी विषय पर उन्हें ब्रिटिश एमपी से बात करने लंदन बुलाया गया, पर जब वो एयरपोर्ट पर थी उन्हें जाने से रोककर उनके पासपोर्ट पर ऑफलोड लिख दिया गया. इसका कारण ये बताया कि वो ब्रिटेन में अपनी बात रखकर एंटी नेशनल काम कर रही थी. प्रिया पिल्लाई का कहना था कि ये उनके फ्रीडम ऑफ मूवमेंट का वायलेशन है. कोर्ट ने इस मामले में कहा
कि इस तरह बिना वैलिड रीजन दिए ऑफलोड कर देना उनके मौलिक अधिकार का उल्लंघन है। प्रिया पिल्लई केस के अंदर बहुत ही ग्लेयरिंग अब्यूज था वो पावर्स का बाय द गवर्नमेंट, क्योंकि वो जो फंडामेंटल राइट था उनका फ्रीडम टू मूव, उसको वायलेट करा गया था। जो फ्रीडम ऑफ मूवमेंट है वो गवर्नमेंट किसी लिए भी रिस्ट्रिक्ट नहीं कर सकती, दो देयर इज अ रीजनेबल रिस्ट्रिक्शन बट विच इज अगेंस्ट द फेडरल स्ट्रक्चर ऑफ आवर कंट्री। तो ये चीज़ अगर आप किसी को कोई सच्चाई बता रहे हैं तो उससे आपको कोई फेडरल स्ट्रक्चर या आपकी कोई कंट्री को थ्रेट नहीं है, तो इसलिए कोर्ट ने उसको परमिट करा था और गवर्नमेंट के अगेंस्ट ये ऑर्डर करा था। कई बार आपने देखा होगा डिसेबल्ड लोग होते हैं या सीनियर सिटीजन होते हैं, उनकी मूवमेंट को भी कर्टेल करा जाता है। वो ज़रूरी नहीं है कि उनको रिस्ट्रिक्ट करके करा जाए, उनको फैसिलिटीज़ ना देकर भी करा जा सकता है। कॉन्स्टिट्यूशन ने कहीं पर भी डिफरेंस नहीं करा है एक मैन और वुमेन के अंदर, तो इसलिए जब उनके परवरिश का टाइम आता है तो पेरेंट्स को भी उस चीज़ के अंदर डिफरेंशिएट नहीं करना चाहिए। हर एक सिटीजन का एक राइट है, उस राइट के साथ उसकी ड्यूटीज भी हैं टुवर्ड्स द अदर सिटीजन। ये फ्रीडम एक आदमी की नहीं हो सकती, हर इंसान की है। ओके, सो ही फिल्म जर का आपण बघितली तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या अंगाने स्वातंत्र्याच्या हक्काला धरून बोललं गेलेलं आहे. म्हणजे पाहायला आणि वाचायला तर खूप सोपं वाटतं की हो, भारतामध्ये सर्व नागरिकास सगळीकडे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण जर का आपण जसं या फिल्ममध्ये आता दाखवलंय, बघितलंय, हे लगेच बदलतं केव्हा जेव्हा मी एक मुलगी आणि मुलगा यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याकडे बघते. हे लगेच बदलतं केव्हा जेव्हा मी जी काय म्हणूया आपण आहेत त्या सोयीसुविधा घेऊन मी चढू शकते आणि माझ्यासोबत जर का एखादी दिव्यांग व्यक्ती असेल आणि जर का त्या बसमध्ये त्याला चढण्यासाठी व्यवस्थित जी काही सोय असायला पाहिजे ती नसेल तर ओके. सो अशा वेगवेगळ्या जरी म्हणजे आपल्या संविधानाने 1950 सालीच लिहून ठेवलंय की राज्य शासन व्यवस्था असं काम करेल की सगळ्यांना या संचाराचं स्वातंत्र्य, मुक्तपणे राहण्याचं, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळेल. पण तरी सुद्धा एक देश म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकलेलो नाही. कारण हे स्वातंत्र्य जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचतं एक मुलगी म्हणून, तेव्हा ते थोडंसं बदलतं. त्याच्यावरती नाही म्हटलं तरी, आणि त्या मुलीने जे सांगितलं ते खरंय, नाही म्हटलं तरी सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स येतात. ते प्रत्येक वेळेला कायदाच रेस्ट्रिक्शन घालतं असं नाहीये, पण एक समाज म्हणून देखील मला माझं स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगता येतंय असं मी म्हणू शकत नाही. सो या वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला फ्रीडम याचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ओके, एकच मिनिट, आपण आता थोडं पुढे जाऊया, कारण काय म्हणूया आपण खूप अजून राईट्सना धरून बोलायचं आहे आणि आपण थोडेसे थोडं पुढे जाऊया आपण आता. एकच मिनिट, मी आता फक्त येस. ओके, मला प्लीज कन्फर्म करा एकदा, माझं पीपीटी परत दिसतंय? हो दिसतंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, हा. सो ओके, थँक्यू अरविंदजी. सो त्या व्हिडिओमध्ये शेवटला आपण बघितलं की ते जे लॉयर होते तेही सांगत होते की अर्थात स्वातंत्र्याचा हक्क आहे, याचा अर्थ असा नाही की मी माझं स्वातंत्र्य कशाही पद्धतीने वापरीन. त्याला एक चौकट नक्की दिलेली आहे आपल्या संविधानामध्ये, आणि ही चौकट काय आहे तर राज्याची सुरक्षितता. इथे खाली बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अवमान, अब्रूनुकसानी किंवा अपराधास चिथावणी याला धरून जर का असे काही बंधनं नागरिकांवर घालायची आली तर आपलं सरकार त्या पद्धतीचे कायदे करू शकेल. आता प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? सगळ्यात जास्त हा येतो की काय चूक आणि काय बरोबर, काय हे राज्यासाठी, हे शासन व्यवस्थेसाठी सुरक्षित आहे आणि काय नाही. जसं त्या प्रिया पिल्लई त्या मुलीच्या केसमध्ये बघितलं, काय तुम्ही म्हणणार की हा हे बोललं तर चालेल आणि हे बोललं तर नाही चालणार, हे ठरवण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात.
ओके. सो त्याच्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या निकालांमधून आपल्याला हे स्पष्ट झालेलं आहे की, आणि नेहमी जर का तुम्ही सुप्रीम कोर्टाचे देखील अनेक काही लँडमार्क जजमेंट बघितलीत तर त्याच्यात लक्षात येईल की स्वातंत्र्याचा हक्क हा आपला मूलभूत हक्क आहे. जरी याच्यावरतीही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असतील, काही वाजवी बंधनं घालण्याचा अधिकार राज्याला असेल, तरी सुद्धा ती बंधनं घालताना त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं गेलंय हे बघणं खूप महत्वाचं आहे. याला धरून आपण अजून एक फिल्म बघणार आहोत आणि मग थोडंसं पुढे जाऊ. ही फिल्म दुसरी अशासाठी आहे की त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला स्वातंत्र्याच्या देखील कळून येतील. एकच मिनिट, मी पुन्हा एकदा शेअर करते. आणि आज थोडं असंच असणार आहे की थोडं फिल्म्स, थोडं मी बोलणार आहे असं, तर त्यामुळे आय होप यू आर ओके विथ इट. एकच मिनिट. हा, एकच मिनिट, मी आता शेअर करते. हा, freedom of expression, I believe, does exist. The fact that we're having this conversation indicates more than rhetoric. However, there are a lot of the times I have feared what will happen to me if I speak against the government or against the ruling party. So I do think, the intolerance of the political parties definitely plays a role in hindering my फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन का मतलब ये रखा है कि कुछ गलत हो रहा हो तो उसके खिलाफ आप बोलो, ये नहीं कि आप गलत बोलो. देखिए, एज अ मुस्लिम आई थिंक इस कंट्री में मुझे ऐसा कभी नहीं लगा कि मतलब मेरा कोई फ्रीडम ऑफ स्पीच या अगर मैं कोई बात कन्वे करना चाह रहा हूँ तो उसका कोई मिसयूज हुआ हो या फिर कोई गलत इस्तेमाल हो. राइट टू स्पीच, राइट टू एक्सप्रेशन सब सही है, बट उनका एक प्रेजेंटेशन भी मैटर करती है कि हम किस तरह बात करते हैं. अगर हमारी बात सच, इवन इफ वो सही है, बट हम अगर उसे अच्छे या गलत वे में प्रेजेंट करते हैं, वो भी मैटर करता है. भाषण और अभिव्यक्ति की स्वतंत्रता का एक इम्पॉर्टेंट केस है श्रेया सिंघल वर्सेस यूनियन ऑफ इंडिया. मुंबई के एक राजनेता के निधन के बाद पूरे शहर में बंद जैसा माहौल था. लोगों को परेशानी भी हो रही थी. 2 लड़कियों ने सोशल मीडिया पर इस बंद का विरोध किया. उन्हें आईटी एक्ट के सेक्शन 66A के तहत अरेस्ट कर लिया. अरेस्ट का आधार ये बताया कि उन्होंने इलेक्ट्रॉनिक डिवाइस से ऐसे मैसेज भेजे जिससे लोगों को अनॉयंस हो सकती थी. दिल्ली की एक लॉ स्टूडेंट श्रेया सिंघल ने कोर्ट में पिटीशन फाइल किया. आवाज येत नाही. में इंटरनेट पर फ्री स्पीच और एक्सप्रेशन की बात सामने आई. इसके बाद सुप्रीम कोर्ट ने आईटी एक्ट के सेक्शन 66A को खारिज कर दिया. अब आप आईटी एक्ट देखेंगे, ये सेक्शन उधर होगा और एक छोटा सा स्टार होगा और ये बोलेगा कि ये इस केस के मुताबिक ये स्ट्राइक आउट हो गया है. जब आप किसी से बातचीत कर रहे हैं या जो अगर आप एक चिट्ठी में लिखेंगे, वो सब आप इंटरनेट पर कर सकते हैं. ये नहीं कि अच्छा ठीक है मैं कुछ भी बोल सकता हूँ. 2015 में जब 66A को सुप्रीम कोर्ट ने स्ट्राइक डाउन कर दिया तो उसका जो इफेक्ट था कि वो अब एक लॉ नहीं है. इवन डिस्पाइट दैट, जो आज एक्चुअली जो हो रहा है, हम अब 4 साल बाद है, अभी भी 66A लोग इस्तेमाल कर रहे हैं. और ये नहीं कि कहाँ छोटे से विलेज में कर रहे हैं, दिल्ली में भी हो रहा है इस्तेमाल. अगर कोई लॉ नहीं है और हमें एज सिटीजन हमें मालूम है कि नहीं है, ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी होती है कि हम बताएं कि नहीं ये आप गलत हैं और हमें विजिलेंट होना है. ओके, एकच मिनिट. हा, पुन्हा एकदा शेअर करते. ओके, सो आता हा जो आपण व्हिडिओ बघितला तो भाषण व अभिव्यक्ती याचं स्वातंत्र्य जे आहे याला धरून बघितला. आणि हा व्हिडिओ मी मुद्दामून याच्यासाठी दाखवला की अनेक वेळेला असं होतं, स्पेशली आम्हाला तर खूप वेळेला अशी भीती असते. आणि मी अगदी फ्रँकली हे तुम्हाला सांगणार आहे, कारण
संविधान म्हटल्यानंतर पॉलिटिकल विषय आले, पॉलिटिकल पार्टीज आल्या, आणि एवढंच जाऊ दे, लोकांमधलं विचार आणि मतभेद पण आले है ना. बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये असं जाणवतं की एखादा व्यक्ती जर का त्याचं म्हणणं मांडत असेल आणि ते एका वेगळ्या विचारसरणीला धरून असेल तर आपण लोक देखील ओपन नसतो ते ऐकून घ्यायला. ओके. आणि अर्थातच तुम्हाला माहितीये की थोडं जरी काहीतरी टीव्हीवरती कोणतरी काहीतरी बोललं की हा नुसता बवाल होतो आपल्याकडे सगळीकडे. तर एक नागरिक म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क इथल्या प्रत्येकास आहे आणि वी हॅव टू रिस्पेक्ट इट. ओके. अर्थातच त्या मुलीने जसं सांगितलं याचा अर्थ असा नाहीये की उद्या कोणी काही म्हणेल, हिंसक काही कोणी बोललं तर नक्कीच त्याचा निषेध केला पाहिजे. पण आता जर का एकंदरीतच आपण अशी पण परिस्थिती बघितली तर तसं नाहीये. आणि या आता व्हिडिओमध्ये जी दाखवलेली केस होती की मुंबईमध्ये एका राजकीय नेत्याच्या निधनानंतर संपूर्ण मुंबईमध्ये बंद पुकारण्यात येतो. अनऑफिशियल असेल तो, पण बंद पुकारण्यात येतो आणि 2 मुली फेसबुकवर जाऊन असं लिहितात की आम्हाला हे पटलेलं नाहीये आणि त्यांना अरेस्ट होते. ती ज्या कायद्याअंतर्गत अरेस्ट होते तो कायदा अर्थातच नंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला जातो आणि आता त्या कायद्यातला तो भाग नाहीये. पण एक व्यक्ती म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा आपला बेसिक हक्क आहे. अर्थातच त्याला धरून काही वाजवी बंधनं आपल्या संविधानामध्येच लिहिलेली आहेत. ओके. पण अनेक वेळेला सभ्यता म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय, अपमान म्हणजे काय है ना, हे सगळे तुम्हाला जे वाटेल ते मला वाटेलच अपमानकारक असं नाही. इथे येऊन या गोष्टी थांबतात. त्याच्यामुळे सरकारने जसं सतसत विवेक वापरायला पाहिजे तसं आपण लोकांनी देखील या अधिकाराच्या सुरक्षिततेसाठी आपली सतसत विवेक बुद्धी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. आता थोडंसं पुढे जाऊया, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्येच आता मी पुढच्या अनुच्छेदांकडे येतेय. इथे तुम्हाला एक चित्र दिसत असेल आणि चित्र बघितल्यानंतर तुमच्या साधारण लक्षात येईल की ही व्यक्ती जेलमध्ये आहे. आपल्या संविधानामध्ये असे व्यक्ती की जे संशयित म्हणून ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध देखील झालेला आहे, पण व्यक्ती म्हणून त्यांचे काही मूलभूत अधिकार आहेत आणि ते अबाधित राहिले पाहिजेत, याला धरून काही तरतुदी आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की या अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत, कारण आपल्याकडे इस्पेशली आपल्यासारख्या देशामध्ये जरी संशयित असला तरी सुद्धा आता याने गुन्हाच केला, त्या पद्धतीने लोक ज्या पद्धतीने सगळं रिॲक्ट करतात त्याला धरून तर मला असं वाटतं की या तरतुदी अजूनच जास्त महत्वाच्या आहेत. ओके. सो अनुच्छेद 20 म्हणतो अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. मी पूर्ण आता वाचून दाखवत नाहीये, 20 आणि 22 आपण एकत्र बघूया. सो बेसिकली 20 आणि 22, एकच मिनिट आई जरा दार वाजते बघ. हा, अनुच्छेद 20 आणि 22 हे जर का तुम्ही एकत्र वाचलेत तर बेसिकली ज्या व्यक्तीला संशयित म्हणून अटक केलेली आहे त्याच्यावरचा बेसिकली त्याला त्याची बाजू मांडण्याचा हक्क आहे, त्याला कशासाठी अटक केली गेलेली आहे हे जाणून घ्यायचा हक्क आहे, त्याला जी शिक्षा आपण द्यायची आहे ती कुठल्या कायद्याला धरून देणार आहोत, ते कायदे त्यावेळेला नक्की चालू आहेत की नाही, या सगळ्याला धरून अनेक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मी खूप खोलात जात नाही. तुम्ही हे जर का 20 आणि 22 स्वतः वाचलेत तरी तुम्हाला हे साधारणपणे लक्षात येतील. पण हेच एक आपण लक्षात ठेवूया की जी व्यक्ती संशयित म्हणून जिला उभं काय म्हणूया आपण, जिला पकडलेलं आहे त्याच्या मूलभूत हक्कांची जिम्मेदारी, जबाबदारी देखील राज्यावरती आहे, शासन व्यवस्थेवरती आहे. ओके. आता आपण स्वातंत्र्याच्या हक्कामधल्या शेवटच्या अनुच्छेदाकडे येतोय, ज्याचं नाव आहे अनुच्छेद 21. संविधानामधले ओव्हरऑलच जर का तुम्ही संविधानातून तयार होणारे कायदे बघितलेत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टांमध्ये सगळ्यात जास्त ज्या अनुच्छेदाविषयी चर्चा होते ती होते या अनुच्छेद 21 विषयी. ओके. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण. इथे याचाच अर्थ काय, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण म्हणजे काय, तर जीवितचा अर्थ इथे लक्षात घेऊया, जगण्याचा हक्क. आणि खाली मी तुम्हाला इथे एक फोटो दाखवणार आहे.
तुमच्यापैकी खूप जणांनी, जर तुम्ही कोणी चित्रपट बघत असाल हल्लीचे लेट्स से, तर तुम्हाला हा मी फोटो कशातून घेतलाय हे लक्षात आलं असेल. सो बेसिकली हा जो इथे व्यक्ती उभा आहे त्याचं नाव आहे रणवीर सिंग, ज्याला आपण हिरो म्हणून ओळखतो. आणि गल्ली बॉय नावाचा मध्ये एक चित्रपट आला होता, तर त्याच्यातला हा फोटो आहे. सो याच्यावरती काय लिहिलंय? सो रोटी, कपडा, मकान आणि इंटरनेट, है ना. सो जगण्याचा हक्क जो आहे अनुच्छेद 21 मध्ये लिहिलेला, तो असं सांगतो की राज्यावरती म्हणजे शासन व्यवस्थेवरती प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा हक्क सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे. म्हणजेच काय तर आपल्याला जगण्यासाठी जे काही सगळं लागतं आपल्या विकासासाठी, त्याच्यामध्ये मग अर्थात अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा आल्या, त्याच्यासोबतच इंटरनेट आलं आजच्या जमान्यामध्ये, शिक्षण आलं, आरोग्य आलं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याचा जगण्याच्या हक्कामध्ये समावेश होतो. आणि त्याच्यासाठी, त्या संरक्षणासाठी, त्याच्यासाठी कायदे करण्याची जबाबदारी ही अर्थातच आपल्या शासन व्यवस्थेची आहे. ओके, आता इथे थोडस आपण या जगण्याच्या हक्काचा बॅकग्राऊंड लक्षात घेऊया. अनुच्छेद 21चा जर का आपण टेक्स्ट बघितला, टेक्स्ट म्हणजे जो मजकूर लिहिलेला आहे संविधानामध्ये तो बघितला, तर तो काय सांगतो की कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य याच्यापासून वंचित केले जाणार नाही. म्हणजेच काय, एक नागरिक म्हणून तुमच्या व्यक्तिगत तुमच्या जगण्याच्या हक्कापासून तुम्हाला सरकार वंचित करू शकत नाही. केव्हा वंचित करू शकतं? उदाहरणार्थ तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आणि आता तुम्हाला जेलमध्ये राहायचंय, त्यावेळेला अर्थातच तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे, तुम्ही मुक्तपणे संचार नाही करू शकत, पण ते कायद्याद्वारे प्रस्थापित केलेलं आहे कारण तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध झालाय. ओके, सो तेव्हा ठीक आहे, पण अदरवाईज आपल्या जगण्याच्या हक्कामध्ये आडकाठी येईल असं काही होत असेल तर ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही शासन व्यवस्थेची आहे. ओके, आणि सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी या जगण्याच्या हक्काची व्याप्ती वाढवली. तुम्ही अनेक वेळेला राईट टू प्रायव्हसी विषयी ऐकत असाल, तर राईट टू प्रायव्हसी, ज्याला आपण गोपनीयतेचा अधिकार म्हणतो, तो देखील 2017 मध्ये याच अनुच्छेद 21 मध्ये आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे जगण्याच्या हक्काची व्याप्ती खूप मोठी आहे. आता जगण्याच्या हक्काला धरून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तुम्ही बघा, तुम्हाला पटती आहे का. ओके, तुम्ही, मला वाटतं मी असं अज्युम करते की तुम्ही मुंबईतले लोक आहात. मी आता सध्या समजा पुण्यामध्ये राहते. आपल्याकडे बऱ्याच वेळेला खराब रस्ते, खड्डे असलेले रस्ते किंवा पाण्याच्या समस्या, कचरा व्यवस्थापनाच्या समस्या या आपल्यासाठी नवीन नाहीयेत. वेगवेगळ्या वेळेला आपल्याला या सार्वजनिक सोयी सुविधांना धरून झगडावंच लागतं. या सगळ्या सोयी सुविधा जेव्हा आपली महानगरपालिका आपल्याला व्यवस्थित पद्धतीने देत नाही, याचाच अर्थ एक शासन व्यवस्था म्हणून ती माझ्या जगण्याच्या हक्काचं संरक्षण करत नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ते तिने संरक्षण करावं याच्यासाठी ऍक्शन घेणं हे माझं काम आहे, ही माझी जबाबदारी आहे की मी ते माझ्या महानगरपालिकेला सांगितलं पाहिजे की हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. अर्थात ती ऍक्शन आपण संविधानिक मार्गानेच घेतली पाहिजे, पण अशा पद्धतीने आपल्याला देखील आजूबाजूच्या गोष्टींकडे संविधानाच्या हक्कांच्या नजरेतून बघता आलं पाहिजे, हे आपण इथे थोडंसं लक्षात घेऊया. ओके, सो जगण्याचा हक्क आपण बघितला. अनुच्छेद 21 ला धरून ना अजून एक गोष्ट जी महत्वाची आहे की जी ऍक्च्युली मला 2018 नंतर असं वाटलं खूप की अरे नाही, हे लोकांसोबत बोललंच पाहिजे, ती अशी आहे की कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली पद्धती अनुसरल्याखेरीज. हे शब्द तुम्हाला इथे दिसत आहे. अनुच्छेद 21 मध्ये काय लिहिलंय? कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर का आठवत असेल की 2017 का 18 मध्ये हैदराबाद मध्ये एक रेप केस घडली होती, है ना, आणि त्या मुलीला अत्यंत निर्घृण पद्धतीने त्या मुलीची हत्या करण्यात आली. आणि नंतर 3-4 दिवसांनीच मला वाटतं एकदम सकाळी बातमी अशी आली की त्या केसमध्ये जे संशयित आरोपी म्हणून 4 जण पकडले गेले होते, त्यांचं एन्काउंटर झालं अशी बातमी आली. ओके, आता ती बातमी आल्यानंतर ना तुम्ही जर का त्या दिवसभर
तुम्ही जर का बातम्या पाहिल्या असाल किंवा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे पाहिले असाल सोसायटीचा म्हणा किंवा एकंदरीतच, 2 प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या. एक प्रतिक्रिया अशी होती की बरं झालं ना एन्काउंटर झालं, तसे कुठे न्याय मिळतोय हे ना. आणि दुसरी अशी प्रतिक्रिया होती की अरे पण ते तर संशयित होते, अजून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता, मग त्यांचा एन्काउंटर झाला म्हणजे मुलीला न्याय मिळाला असं आपण कसं म्हणू शकू. सगळ्यात मला जे म्हणतात ना असं आपण खूप मनाला लागून गेलेली एक गोष्ट होती, त्याशी टीव्हीवर संध्याकाळी दाखवत होते की ज्या पोलिसांनी ज्या गटाने मला वाटतं ते एन्काउंटर केलं, दुसऱ्या दिवशी त्यांना धरून मिरवणुका काढण्यात आल्या. लिटरली हार तुरे आणि जसं काही दिवाळीचं असं सगळं वातावरण होतं. ओके, इथे एक नागरिक म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही वाईट असेल तरी सुद्धा एन्काउंटर सारख्या गोष्टीचं आपण समर्थन नाही करू शकत. ओके, जरी भले ते एन्काउंटर गरजेचं होतं नव्हतं गरजेचं हे प्रश्न उपस्थित होतील, पण एक व्यक्ती म्हणून त्या मुलीसोबत झालं ते वाईटच झालं. आणि तिच्यासाठी फास्ट ट्रॅक असेल. आता मुंबईची परवाची घटना सुद्धा ताजी आहे याला धरून. सो एकंदरीतच आधी मुळात अशा केसेस होणार नाहीत याच्यासाठीच कशी आपल्याला काळजी घेता येईल यासाठी पावलं उचलणं हे महत्वाचं आहे. झाल्या तर जलद न्यायालय वगैरे जे काही असेल ते सगळं करणं, पण सरसकटपणे लिटरली दिवाळी साजरी केल्यासारखं आता चला न्याय झाला असं करून एन्काउंटर सारख्या गोष्टीला आपण काय म्हणे आपण इन अ वे वी आर काइंड ऑफ सेइंग ओके टू इट, हे मला नाही वाटत अनुच्छेद 21 ला धरून आहे. इथे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली पद्धती अनुसरली गेलीये का हे चेक करायची आपल्याला गरज आहे. एक जस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला देते, तुम्ही नक्कीच याचा विचार नंतर करू शकता आणि याच्या बाबतीत मतमतांतर देखील असू शकतात, पण माझा जेवढा संविधानाचा अभ्यास आहे त्या अंगाने मी हे तुमच्या समोर मांडते. ओके, आता आपण थोडस मागे येऊया की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठे आहोत, कारण आपण बराच वेळ झाला एकाच गोष्टीला धरून बोलतोय. एकच मिनिट. ओके, सो आपण आता स्वातंत्र्याचा हक्क बघितला, हा दुसरा गट आहे. त्याच्यामध्ये आपण अनुच्छेद 21 ते अनुच्छेद 22 पर्यंत बघितलं आणि आपण त्याच्याविषयी अनेक गोष्टी बोललो, जसं संचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, ज्या व्यक्ती संशयित आरोपी म्हणून अटक केलेली आहे त्यांच्या हक्कांचं स्वातंत्र्य, आणि अर्थातच आपण जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे जगण्याचा हक्क आणि त्याची ते गली बॉय वगैरे आपण ते सगळं बघितलं. ओके, आता पुढे जाऊया आपण. पुढचे गट थोडे सोपे आहेत आणि मी पटापट नेणार आहे म्हणजे आपल्याला थोडंसं बोलायला चर्चा करायला वेळ मिळेल. ओके, सो तिसरा जो गट आहे तो शोषणाविरुद्धच्या हक्काचा अत्यंत सोपा गट आहे. 23 अनुच्छेद असं सांगतो की माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणा किंवा एकंदरीतच बॉन्डेड लेबर. आताच्या काळात काय म्हणे आपण अजून काही पॉकेट्स मध्ये वेठबिगारी चालते. परवाच इनफॅक्ट मी कुठेतरी आर्टिकल वाचलं त्याला धरून, पण हे संविधान ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला तर तुम्हाला माहितीच असेल की वेठबिगारी ही अत्यंत प्रचलित अशी गोष्ट होती की काही लोकांना त्याला आपण हिंदीमध्ये बंधुआ मजदुरी म्हणतो है ना, की बांधून ठेवायचं, आमच्याकडेच तुम्ही काम करायचं आणि सगळं मूलभूत हक्कांचं उल्लंघन त्या याच्यामध्ये होतं. सो त्याला मनाई आहे असं शोषणाविरुद्धचा हक्क सांगतो. आणि अर्थातच कारखाने आणि इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. आणि आपला जो बालकामगार प्रतिबंधक कायदा आहे त्याचा जो बेस आहे तो अनुच्छेद 24 आहे. सो शोषणाविरुद्धचा हक्क हा इथे आला. आता आपण थोडस पुढे येऊया. जो चौथा गट आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचा. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की धर्माच्या स्वातंत्र्याचा हक्क हा आपला मूलभूत हक्क आहे. ओके, सो अनुच्छेद 25 ते 28 हे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काविषयी बोलतात आणि अनुच्छेद 25च आपण थोडासा बघणार आहोत कारण तो आपल्या नेहमीच्या रोजच्या जगण्याशी जास्त संबंधित आहे. सो सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व प्रसार. सो आपल्या देशामधल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या धर्माचं मुक्त प्रगटीकरण करण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा हक्क आहे. ओके, आता याला थोडीशी एक चौकट आहे आणि ही चौकट कसली आहे की मला प्रगटीकरणाचा अधिकार आहे का आहे, आचरणाचा अधिकार आहे का आहे, प्रसाराचा देखील आहे, पण हे मी कुठल्या चौकटीत करायला पाहिजे तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य
याला कुठेही बाधा येणार नाही. आणि त्यासोबतच इतर लोकांचे जे काही सगळे मूलभूत हक्क आहेत भाग 3 मध्ये दिलेले, त्याच्यावर कशावर बाधा येत नाहीये ना, हे बघूनच मी माझ्या धर्माचं काय म्हणूया आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो. मग अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आता गणपतीचा सध्या काळ चालू आहे किंवा इतर कुठल्याही धर्माचे सण असू देत, त्यावेळेला असलेले आवाजावरचे रेस्ट्रिक्शन्स किंवा एकंदरीतच ही जी काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांचं मूळ इकडे आहे हे आपण लक्षात घेऊया की मला धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, पण तो हक्क मी राबवत असताना ही चौकट मला विसरता कामा नाहीये. ओके. आणि अर्थातच पुढे जाऊन तुम्ही 26, 27, 28 बघताल तर ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत की ज्या धार्मिक व्यवहारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्यांना ते धार्मिक हक्क बेसिकली ते धार्मिक व्यवहार पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हे सगळं जरी लक्षात घेतलं त्याच्यात अजून एक असा विषय नमूद करण्यात आलेला आहे की कुठल्याही म्हणजे गव्हर्नमेंट शाळेमध्ये अगदी असे शब्द नाही घेतलेत पण साधारणपणे जिथे धार्मिक शिक्षण हा विषय सोडून जर कुठलं शिक्षण चालू असेल तर तिथे कोणालाही उपासनेचं कंपल्शन नाही करता येणार अशा पद्धतीचे विषय दिलेले आहेत. पण मला असं वाटतं हे डिटेल तुम्ही जेव्हा स्वतः वाचताल ना, कॉन्स्टिट्यूशन सोपा टेक्स्ट आहे तो आपण वाचू. पण धर्म स्वातंत्र्याला धरून पुन्हा एकदा आपण वी द पीपलच्या त्या सिरीज कडे येऊया. मी जरूर तुम्हाला अशी रिक्वेस्ट करीन की मी हे जे व्हिडिओज दाखवते तुम्हाला आता हे तुम्ही पुन्हा जरूर पहा. अत्यंत मेहनतीने आम्ही वी द पीपल मध्ये म्हणजे वी द पीपलने बनवलेत, त्यावेळेला मी ब्रेकवरती होते, पण खूप मेहनतीने आणि वेगवेगळ्या अंगांचा विचार करून हे व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते जरूर नंतर पुन्हा पहा. आपण पुन्हा एकदा धर्म स्वातंत्र्याच्या हक्कासाठी एक व्हिडिओ बघणार आहोत, त्याच्यातून पुन्हा वेगवेगळे अँगल्स आपल्याला लक्षात येतील. एकच मिनिट. Give me freedom. We have a right and we have a freedom to choose our own religion. One important thing that my constitution guarantees that I can talk about my religion freely, or like the fact that I don't follow religion. मेरे लिए मेरा सिखिज्म बहुत प्यारा है, ठीक है, बट मेरे लिए सारे धर्म इक्वल भी हैं. कोई 7th 8th grade में मुझसे पूछता मैं किस religion को follow करता, I would have just said Hindu because that's what my family follows and that's what my official religion is. थ्योरी में होना कि हमारे सेक्युलर है और वो हमारा कॉन्स्टिट्यूशन उस चीज़ को सपोर्ट करता है, लेकिन कितना ज़्यादा हम लोग दूसरे के प्रैक्टिस को फॉलो करने देते हैं, एक वो चीज़ बहुत इंपॉर्टेंट हो जाती है. हमारे ही इंडिया में से कुछ ऐसे लोग भी हैं जो हमारे रिलीजन को हमें फॉलो करने देते हैं. मेरे ग्रैंड पेरेंट्स को 1984 में मतलब उनकी डेथ हो गई थी, ठीक है, बट मेरे फादर फैक्ट्री में उनको चोटें लगी काफ़ी, हमारी फैक्ट्री पूरी डिमोलिश हो गई, ठीक है, फिर भी हमने उसके बाद ग्रो किया. बट मेरे रिलीजन ने मुझे सिर्फ एक बात सिखाई थी, यार किसी को ना हेट नहीं करना दोस्त. धर्म की स्वतंत्रता से जुड़ा हुआ एक महत्वपूर्ण केस है बिजॉय इमैनुअल एंड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ केरला. बिजॉय, बिनु मोल और बिंदु इमैनुअल जेहोवाज विटनेसेस को मानते हैं. पूरी दुनिया में इस धर्म को मानने वाले लोग अपने खुदा के अलावा किसी और की प्रशंसा के लिए नहीं गाते. स्कूल में मॉर्निंग असेंबली में राष्ट्रगान के दौरान वे तहजीब से खड़े होते हैं पर नहीं गाते. सालों से वो और उनकी बड़ी बहनें अपना धर्म इसी तरह मानते रहे और किसी को कोई आपत्ति नहीं हुई. पर जुलाई 1985 में एक शख्स को ये अनपेट्रियोटिक लगा और उन्होंने काउंसिल में ये बात उठाई. बच्चों को स्कूल से निकाल दिया गया. उनके पिताजी ने स्कूल में रिक्वेस्ट किया कि उन्हें पढ़ने दिया जाए, बट किसी ने नहीं सुना. सुप्रीम कोर्ट ने तब ये जजमेंट दिया कि बच्चों को राष्ट्रगान ना गाने की वजह से स्कूल से निकाल देना, जबकि वो तहजीब और आदर से खड़े होते हैं, उनके फ्रीडम ऑफ रिलीजन के मौलिक अधिकार का उल्लंघन है, और उनका स्कूल में वापस दाखिला हुआ. सुप्रीम कोर्ट ने बहुत अच्छा फैसला दिया. एक तरफ फंडामेंटल ड्यूटी थी टू रिस्पेक्ट एंड ऑनर नेशनल एंथम, दूसरी तरफ फ्रीडम ऑफ रिलीजन थी. जैसे यूरोपियंस के लिए कहा जाता है कि वो लोग एसेंशियली सेकुलर हैं, इंडियंस इसीलिए एसेंशियली रिलीजियस. लोगों का अपना मजहब तो होगा,
लेकिन राज्य का कोई मजहब नहीं होगा। तो कॉन्स्टिट्यूशन जो है वो एक होमोजिनिटी नहीं चाहता, वो विभिन्नता चाहता है, हेट्रोजिनिटी है कॉन्स्टिट्यूशनल आइडिया। धर्म की स्वतंत्रता है, इसमें 3 चीजें और 3 कंसेप्ट समझने चाहिए। एक है फ्रीडम ऑफ रिलीजन, यानी अगर आप कोई धर्म मानना चाहते हैं आपको उसकी आजादी है। एक होनी चाहिए फ्रीडम विद इन रिलीजन, मुस्लिम पर्सनल लॉ को फॉलो करने में जो मुसलमान औरतें हैं उनके अधिकार छीन लिए जाएं। तो जो धर्म के अंदर भी एक माइनॉरिटी है, जैसे विमेन माइनॉरिटी है एक मजहब के अंदर, तो उनको भी राइट है, उनके राइट्स कंप्रोमाइज नहीं होने चाहिए। तो फ्रीडम विद इन रिलीजन होनी चाहिए। और फिर फ्रीडम फ्रॉम रिलीजन, अगर कोई ये चाहे कि मैं किसी मजहब को नहीं मानता हूँ, मैं एथीस्ट होना चाहता हूँ, नास्तिक होना चाहता हूँ, तो वो भी अधिकार उसको फ्रीडम ऑफ रिलीजन से मिलेगा। मैं इस जजमेंट से एक और कदम आगे बढ़ के जाऊंगा। टॉलरेंस भी एक निगेटिव आइडिया है। आपको मैं अच्छा नहीं लग रहा, आप मुझे टॉलरेट कर दें। कॉन्स्टिट्यूशनल विजन टॉलरेंस नहीं है, कॉन्स्टिट्यूशनल विजन है एक्सेप्टेंस, कि मैं आपको एक्सेप्ट करूं जैसे आप हैं, मैं आपको अपना जैसा बनाने की कोशिश नहीं करूं। जो डिस्टिंक्टिव लोगों की आइडेंटिटीज हैं, विभिन्नताएं हैं, उनको उनकी विभिन्नताओं के साथ हम एक्सेप्ट करें, ये कॉन्स्टिट्यूशनल आइडियल है। येस, सो तुमच्या लक्षात आलं असेल की फ्रीडम ऑफ रिलीजन म्हणजे वाटायला तर खूप सोपं वाटतं की धर्म स्वातंत्र्याचा हक्क, पण खूप वेगवेगळे कंगोरे आहेत त्याला धरून, आणि तुम्ही धर्मनिरपेक्षता हे तत्व म्हणून मला वाटतं उद्देशिकेच्या सेशन मध्ये बघितलं असेल, तर ते देखील तो कंगोरा देखील आता या व्हिडिओमध्ये शेवटला आपण बघितला की सो बेसिकली राज्याला, सरकारचा असा कुठला ऑफिशियल धर्म नाहीये. आणि त्यांनी जो अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला याला धरून की धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे जरूर, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या धर्मामध्येच असे काही नियम असतात, मग ते परंपरेने असू देत किंवा अनेक असे पर्सनल लॉज आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये अनेक तरतुदी या स्पेशली लिंगाला धरून भेदभावजनक आहेत किंवा महिलांच्या विकासासाठी पूरक नाहीयेत. ओके, आणि म्हणूनच सारखा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा येतो. तर तो घ्यायचा कॉल आपण आहे, आणि एकंदरीतच एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपल्या संविधानाचा विचार करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा धर्म स्वातंत्र्यामध्ये विचार करण्याची गरज आहे. अर्थात तो विषय खूप मोठा आहे, आणि मी म्हटलं तसं की यातल्या प्रत्येक अनुच्छेदावरती आपण एक 2-2 तासाचं सेशन करू शकतो, इतका मूलभूत हक्क हा विषय मोठा आहे. सो त्याविषयी आपण नंतर कधीतरी जरूर बोलू. ओके, सो आता आपण शेवटून दुसऱ्या गटाकडे येतोय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तसं की अल्पसंख्याक गटाचे हक्क हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमध्ये येतात. सो आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती असेल तर धर्म आणि भाषा स्पेशली हे 2 क्रायटेरिया वापरले जातात अल्पसंख्याक समाज ओळखण्यासाठी, आणि मग त्या दृष्टीने त्यांची काय म्हणे आपण नोंदणी, मोजणी ते सगळं करण्यासाठी. तर या अल्पसंख्याक म्हणजे हे जे वर्ग आहेत की जे संख्येने कमी आहेत किंवा अगदी म्हणजे किंवा त्यांची भाषा, लिपी ही वेगळी आहे थोडी, काहीच जण फॉलो करतायत, तर अशा लोकांच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. कारण आपल्यासारखा समाज जिथे डायव्हर्सिटी तर आहे, विविधता तर आहे, पण एका पर्टिक्युलर समाजाचं देखील वर्चस्व आहे ना. वर्चस्व आहे म्हणजे लोकसंख्येमध्ये वर्चस्व आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे जर का तुम्ही धर्माच्या नावाने बघितलं तर लोकसंख्येमध्ये अर्थातच हिंदूंचा गट मोठा आहे. ओके, सो पण आपलं संविधान हे वैयक्तिक हक्कांना देखील तेवढंच मानतं, तसंच अल्पसंख्याक समूहांच्या हक्कांना देखील तेवढं मानतं. हे आपल्याला अनुच्छेद 29 आणि 30 मधून दिसतो. सो 29 हा अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासंबंधीचा अनुच्छेद आहे. 30चा जो आहे तो याच अल्पसंख्याक वर्गांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, त्याचा व्यवहार बघण्याचा देखील हक्क आहे असं सांगतो.
मी तुम्हाला म्हटलं तसं मला जिथे वाटेल तिथे मी खोलात जाईन. इथे मला असं वाटतंय की हे टेक्स्ट तुम्ही स्वतः देखील कॉन्स्टिट्यूशन मधून वाचू शकता, त्यामुळे इथे मी खोलात आता खूप जात नाहीये. ओके. अनुच्छेद 31 जो आहे तिथे तुम्हाला निरसित हा शब्द दिसत असेल. सो अनुच्छेद 31 मध्ये सुरुवातीला 1978 सालाच्या पूर्वी मालमत्तेचा हक्क असा दिलेला होता. म्हणजेच बेसिकली सगळ्यांना राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत हक्क असेल असं लिहिलेलं होतं. तो 1978 नंतर आता मूलभूत हक्क न राहता केवळ हक्क म्हणून संविधानात कुठेतरी लिहून ठेवलेला आहे. याला देखील एक वेगळी हिस्ट्री आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मागे, पण आता त्याच्यात आपण नको खोलात जाऊया. त्याऐवजी थोडं अजून जे महत्वाचं आहे पुढचं ते आपण बघूया अनुच्छेद 32. ओके. आता अनुच्छेद 32 आपण बघूया. इथे तुम्हाला खाली एक चित्र दिसेल की कोर्टाचं चित्र मी दिलेलं आहे. ओके. सो अनुच्छेद 32 हा येतो संविधानिक उपाय योजण्याच्या हक्कामध्ये आणि हा सोटूसे आपला शेवटचा मूलभूत हक्क आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हक्काला असं म्हटलं होतं, दिस इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आमच्या संविधानाचा आत्मा कुठे तर या अनुच्छेदात आहे असं त्यांनी म्हटलं होतं. सो काय आहे हा अनुच्छेद ते आपण थोडंसं बघूया. या भागाने प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याकरता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आलेली आहे. ओके. आता आम्ही हमी देतो सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज विनंती करण्याची. कशासाठी? की या भाग 3 मधल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी. हे मी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला स्पष्ट करू इच्छिते आणि मी आता थोडं स्क्रीन शेअर बंद करते. इथे मी समोर येते. ओके. उदाहरण बघूया एक. समजा आपण मोबाईलचं उदाहरण घेऊया. ओके. की मी काल जाऊन मोबाईल घेतला विकत दुकानामध्ये आणि पैसे देऊन आले आणि सगळं झालं. आय एम व्हेरी हॅपी. नवीन मोबाईल आला आणि 2 दिवसातच तो बंद पडला अचानक. मला कळलंच नाही की काय झालं. मी काय करेल? व्हेरी ऑब्वियस स्टेप की एक तर मी दुकानामध्ये जाईल आणि त्याला सांगेल, अरे बाबा बघ बाबा 2 दिवसातच बंद पडला. ओके. तो म्हणाला की त्याला काही नाही करता येते, तर पुढची स्टेप अर्थातच कंपनीचे पेपर्स बघायचं, बिलावरती काय लिहिलंय, वॉरंटी गॅरंटीचे काय हे आहे ते सगळं मी बघेल. ओके. आता समजा तुम्ही विचार करा की ही जी कंपनी आहे जिच्याकडून तुम्ही मोबाईल घेतलेला आहे ती कंपनी असं म्हणते, आम्ही एकदा विकला ना आमचा संबंध संपला, आम्ही नाही करणार आता काही परत. आपल्याला कसं वाटेल? बिलकुल चालणार नाही की नाही. आपल्याला असं वाटेल, अरे यार ये क्या मामला नाही, तुम्ही लेता ही नाही फोन पहिले. इन द फर्स्ट प्लेस आय वुडंट हॅव बॉट इट ओनली. याचाच अर्थ मला हक्क आहे, पण त्या हक्काचं जर का उल्लंघन होत असेल तर मला दाद मागायचा पण हक्क पाहिजे. जर मला दाद मागता आली नाही, माझ्या हक्काचं उल्लंघन होतंय हे जर का मला कोणाला सांगता आलं नाही, त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे हे जर का मला सांगता आलं नाही, तर माझ्या मूलभूत हक्कांचा काय उपयोग आहे? है ना. सो अनुच्छेद 32 हा ऍक्च्युली आपल्याला हे सांगतो की आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण होत नाहीये, सरकार त्याला पाहिजे तसे कायदे करत नाहीये असं जर का आपल्याला वाटलं तर एक नागरिक म्हणून अनुच्छेद 32चा आधार घेत मी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही बऱ्याच वेळेला जनहित याचिका हा शब्द ऐकला असेल. साधारणपणे कुठेतरी काहीतरी होतं. जसं की मी एक तुम्हाला उदाहरण देते. MC मेहता नावाचे एक खूप फेमस लॉयर आहेत मला वाटतं. त्यांच्या नावाने तुम्ही सर्च करा, तुम्हाला खूप माहिती मिळेल. सो ते फेमस होते की त्यांनी अनेक जनहित याचिका वेळोवेळी दाखल केल्या कोर्टामध्ये. सो त्यांनी एक जी जनहित याचिका दाखल केली ना, ती तामिळनाडू मधल्या एका एरियाविषयी दाखल केली होती. त्या एरियामध्ये तिथे ना बेसिकली माचिस बॉक्स असतात ना आपले मॅच बॉक्स, त्याच्या फॅक्टऱ्या होत्या त्या एरियामध्ये. आणि त्यांना असं लक्षात आलं, अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की तिकडे लहान मुलांना कामावर ठेवलं जातं. ओके. आणि तिथे त्यांना असं लक्षात आलं की अरे आपल्याकडे तर अनुच्छेद 24 आहे की ज्याच्यामध्ये बालकांना धोकादायक ठिकाणी कामास ठेवण्यास मनाई, आणि इथे तर सरळ सरळ मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय. मग त्यांनी लोकल लेवलला काहीतरी प्रयत्न केले पण ते काही होईना.
मग त्यांनी डायरेक्ट थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या विरोधात याचिका दाखल केली आणि ती त्यांना याचिका जी दाखल करता आली ती अनुच्छेद 32चा आधार घेत सांविधानिक उपाययोजनेचा हक्क, अगदी थोडक्यात दाद मागण्याचा हक्क, आणि तो आपला मूलभूत हक्क आहे आणि आपण खरंच याचा अभिमान बाळगला पाहिजे की तो आपला मूलभूत हक्क आहे. कारण जर दाद मागण्याचा हक्क नसेल ना तर बाकीच्या हक्कांना अर्थ नाही उरत, हे आपण लक्षात घेऊया. ओके, मी इथे माझी मांडणी थांबवतीये कारण थोडा विषयही मोठा आहे आणि मला वाटतं 5:45 वाजलेत. त्यामुळे आता सगळ्यात आधी मी तुम्हाला हेच विचारीन पुन्हा एकदा की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना, एक, आणि दुसरं आता काही प्रश्न असतील तर. हो मॅडम, हो. येस, सगळे आहेत मॅडम. आहात ना? ओके, ग्रेट. ओके, मला थोडं बोलायचं होतं मॅम. हा, ओके. ऍक्च्युअली मी यासाठी घाई करतोय की माझा मोबाईल मी म्हणजे कंटिन्यू एकदम डोळ्यात तेल घालून हे सगळं एक शब्द ऐकतोय. आणि मी प्रवासात होतो, पण जसं तुमचं लेक्चर सुरू झालं मी एका ठिकाणी थांबून हे सगळं लेक्चर ऐकलंय पूर्ण आणि माझी बॅटरी संपत आली, त्यामुळे मला अभिप्राय देणं फार गरजेचं होतं. नो प्रॉब्लेम, बोला ना. खूप सुंदर लेक्चर झालंय. मी आजपर्यंत जितके लेक्चर ऐकले त्यात सर्वोत्कृष्ट लेक्चरांपैकी हे एक लेक्चर असेल माझ्या आयुष्यामध्ये, असं मला वाटतंय. मूलभूत हक्क मला खूप इतके काही क्लिअर माहित नव्हते, पण तुमच्या लेक्चरमुळे मला ते एकदम क्लिअर समजले, प्रत्येक गोष्ट समजली. आणि विशेषतः जो शेवटचा तुम्ही दाद मागण्याचा जो हक्क सांगितला तोही अत्यंत क्लिअर समजला. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि हे आयोजकांचंही खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुमचं नाव काय? पण मला तुमचं नावच दिसेना. हा, माझं नाव जावेद शहा, मी शिर्डीवरून बोलतोय. ओके ओके, जावेदजी, आलं लक्षात. थँक्यू जावेदजी. येस, हा, काही प्रश्न? नमस्कार मॅडम. हा, चंद्रकांतजी बोला. मी काय म्हणतो, हा, लेक्चर खूप छान झालं. बरीचशी माहिती मिळाली. म्हणजे संविधानाबद्दल आजपर्यंत कधी विचार केलाच नव्हता. संविधान काय त्याच्यात किती आपल्या मूलभूत हक्कांबद्दल वगैरे काय माहिती वगैरे आहे, पण आपण खूप छान पद्धतीने ते समजावून सांगितलं आणि थोडेसे व्हिडिओ सुद्धा शेअर केले, त्याबद्दल धन्यवाद. आणि मानव अपव्यवहार जे काही आलं त्यावेळी जरा मला ऐकता आलं नाही, ते म्हणजे टेक्निकल याच्यामुळे ते थोडस मला सांगा. हो हो, सो माणसांचा अपव्यापार म्हणताय ना तुम्ही, ते मी म्हणत होते. हा, सो बेसिकली ज्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो ना, की माणसांना विकणं किंवा लहान मुलांना विकणं, हे ट्रॅफिकिंग, त्या अंगाने तुम्हाला ते लक्षात घ्यायला. एक प्रश्न होता. थँक्यू. हा, चंद्रकांतजी. हा मॅडम, आता जे आपण म्हणालात की दाद मागण्याचा अधिकार, त्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केला, तर सर्वोच्च न्यायालया व्यतिरिक्त उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टामध्ये आपण अशी दाद मागू शकतो का? त्या एक मुद्द्यासाठी म्हणजे दिल्लीला सर्वोच्च न्यायालयातच गेलं पाहिजे? नाही, अनुच्छेद 226 जो आहे आपल्या संविधानातला, तो हायकोर्टामध्ये पण आपण अशा पद्धतीने दाद मागू शकतो असं सांगतो. नक्की. हो, फक्त अनुच्छेद 32 तुम्ही अजून एक लक्षात घ्या की थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे मधलं काही नाही, डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता असं थेट अनुच्छेद 32 मध्ये लिहिलेलं आहे. असं. येस, अजून काही प्रश्न? ओके, संविधानातील प्रामुख्याने सर्वात महत्वाचे असणारे कायदे व तरतुदी कुठल्या? ओके, सो 2-3 गोष्टी मी इथे सांगेन. एक तर कायदे हे संविधानाचा भाग नसतात, हे तुम्हाला आय होप कधीतरी पुढे होईल. कायदे हे संविधानातून निघतात. मी संविधानाचं एक पुस्तक आहे, उदाहरणार्थ माझं कॉन्स्टिट्यूशनची कॉपी कुठे मी बघते. हा, एकच मिनिट. ओके, माझ्याकडे आता नाहीये. संविधानाचं एक पुस्तक आहे, त्याच्यातून निघणारे कायदे हजारो आहेत. उदाहरणार्थ माहितीचा अधिकार कायदा 2005, त्याचं वेगळं पुस्तक असतं. येतं ना लक्षात मी काय म्हणते ते? राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, त्याचं वेगळं पुस्तक असतं. ओके, त्यामुळे भाषेमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे
सो संविधानामध्ये ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत, सो एक नागरिक म्हणून आम्ही असं म्हणतो की संविधानाचा हा ट्रायंगल लक्षात ठेवला पाहिजे. भाग 3 मूलभूत हक्क, भाग 4 मार्गदर्शक तत्व की जे बहुतेक तुम्ही आता पुढे कधीतरी करताल, आणि भाग 4 क मूलभूत कर्तव्य. ओके, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तरी एक नागरिक म्हणून बेसिक आपल्याला संविधानाची ओळख होते असं आपण म्हणू शकू. सो ते मला वाटतं हे तुम्हाला उत्तर आहे. आणि याच्या सोबतच तुम्ही जर का काही स्पेशली महानगरपालिका वगैरे याविषयी तुम्हाला तरतुदी वाचायच्या असतील तर सगळ्यात शेवटला संविधानामध्ये त्या ऍड केलेल्या आहेत, त्या देखील आपण वाचू शकतो. येस, थँक्यू. हॅलो, खूप जणांनी हा येस बोला ना. मॅडम गणेश जुंदळे बोलतोय. मी विद्यार्थ्यांच्या सोबत काम करणारा म्हणजे छात्र भारती संघटनेचा राज्य सदस्य म्हणून मी काम करतोय. तर माझा प्रश्न या संदर्भात असा होता की सध्या म्हणजे जर आपण बघत असाल तर समाजामध्ये संविधानाची जागरूकता खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कोणावरती जर अन्याय जर झाला तर त्याला वाचा फोडायची कशी हेच त्या सामान्य व्यक्तीला माहित नसतं. तर समजा आपण या संविधानाची जागरूकता किंवा समाजामध्ये संविधान नेमकं काय आणि संविधान ही आपली ताकद कशी आपण बनवू शकतो आणि आपल्या अन्याय झालेल्यावरती आपण न्याय कसा मिळवू शकतो, तर यावरती समजा लोकांपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं जर असेल तर आपण कसं जाऊ शकतो त्यांच्यापर्यंत. सो एक तर पहिली म्हणजे अशा पद्धतीचे संविधान परिचय वर्ग आपण जास्तीत जास्त ऑर्गनाईज केले पाहिजेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे इतक्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही बघतो की आपण सगळ्यावरती खर्च करतो. काय म्हणे आपण सायन्सच्या कुठल्या तरी प्रोजेक्टवर खर्च करतो, मॅथ्स वरती करतो, इंग्लिश वरती करतो, पण संविधानाला आम्हाला लोकांना सांगावं लागतो की प्लीज आमचं एखादं सेशन अरेंज करा. ही परिस्थिती आणि ही वस्तुस्थिती आहे. ओके, सो आपणच जास्तीत जास्त संविधान लोकांपर्यंत पोहोचेल आणि मुळात ते नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नांशिवाय हे होणार नाही सर. मॅडम नमस्ते. मॅडम हा नमस्ते सर. मला वाटतं की मला वाटतं अंगणवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत संविधानाचा अभ्यासक्रम शाळेमध्ये चालू झाला पाहिजे. हो हो नक्कीच नक्कीच. केवळ 10-20 मार्काचा नागरिक शास्त्रामध्ये अभ्यास असा उपयोग होणार नाही. आज पण संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप संकुचित आहे माणसाचा. म्हणजे आज पण लोकांना वाटतं की संविधान म्हणजे आरक्षण देणारा ग्रंथ आहे किंवा काहीतरी कुठल्या काही छोट्या समाजापुरता असा वाटतो लोकांना गैरसमज. म्हणजे ज्या पद्धतीने सरकारची किंवा प्रशासनाची जिम्मेदारी आहे हे संविधान जागर करण्याची किंवा अभ्यासक्रमाची लागू होण्याची त्या पद्धतीने होत नाही असं मला वाटतंय. तर त्यावर काय सांगताल तुम्ही? नाही अगदीच बरोबर आहे. आणि इनफॅक्ट मी यापुढे जाऊन असंही म्हणेल की जरी शाळेतल्या अभ्यासक्रमाचा भाग असला संविधान तरी तो त्या पद्धतीने पण, हो तुमच्याकडे पुस्तक आहे माझ्याकडे पण आहे तेच तुम्ही मगाशी दाखवलं ते, त्या पद्धतीने पण शिकवलं गेलं पाहिजे. इनफॅक्ट म्हणून तर आम्ही शाळांसोबत प्रगत नागरिक शास्त्र शिक्षण कार्यक्रम पण करतो की नागरिक शास्त्र शिकवताना आपल्याला आजूबाजूला जे घडतंय ते बोलावंच लागेल आणि ते कसं बोलायचं याला धरून आम्ही शिक्षकांसोबत पण काम करतो. सो प्रयत्न झाले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं लोकांनी वेळ दिला पाहिजे या कामासाठी असं मला वाटतं, है ना. खूप चांगला कार्यक्रम झाला आज. माहिती मिळाली. एक माहिती फक्त सांगायची होती मॅडम. हा केतनजी बोला. रिसेंटली आपले जे राज्यपाल आहेत त्यांनी सर्व विद्यापीठ जे आहेत त्यांना एक सर्क्युलर दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितले की तुम्ही राज्य घटना, गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन याच्यावरती एक विषय घेतला पाहिजे. तर आता ज्या वेळेला विद्यापीठांनी आपला सिलेबस रिव्हिजन केलाय त्याच्यामध्ये आता आमच्याकडे क्रेडिट सिस्टम आहे. तर त्या क्रेडिट सिस्टम मध्ये 1 क्रेडिट सिस्टम एक क्रेडिट त्याच्याकरता दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन. मी मुळात हे सगळे वर्ग अटेंड करण्याचं कारण ते आहे की कारण आम्ही शिकलो त्यावेळेला काही कोणी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकवलं नाही, पण ते आपल्यासारख्या जाणकार लोकांकडनं शिकून घ्यावं आणि विद्यार्थ्यांसमोर मांडावं याकरताच तो विषय शिकण्याकरता मी माझा हा वर्ग अटेंड करतोय. धन्यवाद. ओके
चलो, सो तुम्ही एक फर्म स्टेप घेताल आता या अंगाने असं मला वाटतं. ग्रेट. हॅलो मॅडम, मला बोलायचं होतं थोडं. हा बोला ना मॅम. हा, मी स्नेहा संस्थेमधून आहे हा. आणि स्नेहा संस्था ही वेगवेगळ्या महिलांसाठी काम करते. माझा प्रोजेक्ट आहे तो ऍडोलेसंट एज ग्रुप बरोबर आहे. ओके. 10 ते 19 वयोगटातील मुलांसोबत आम्ही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सेक्शुअल हेल्थ बद्दल बोलतो. तर त्यामध्ये जे 15च्या वरची जी मुलं आहेत त्यांना आम्ही सिव्हिक ऍक्शनचे सेशन म्हणजे घेतो त्यांच्यासोबत, जेणेकरून भविष्यामध्ये ते एक जिम्मेदार नागरिक बनले पाहिजेत. त्या हेतूने त्यांच्यासोबत आम्ही सिव्हिक ऍक्शनचे सेशन घेतो. त्यामध्ये हा एक संविधानाचा विषय आमच्या ज्या पिढी आहेत रमा श्याम मॅडम त्या घेत आहेत आमच्यासोबत. ते आमचं ट्रेनिंग असं सत्र चालू आहे मागच्या 1 वर्षापासून. तर त्या घेत असताना हे सगळे स्टेप झालेले आहेत. पण आजचं तुमचं जे सेशन जे मी ऐकलं ना ते त्याबद्दल तुम्हाला खूप माहिती मिळाली. ती माहिती मी मुलांना देऊ शकते अधिकाधिक, कारण का ही खूप काळाची गरज आहे. कारण हे शिक्षण जर त्या मुलांना दिलं तर ते मग आपल्या अधिकाराबद्दल ज्या अवस्थेत आपण राहतो त्यात छोटे छोटे सिव्हिक ऍक्शन घेऊन आपली रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे त्या अनुषंगाने काम करू शकतो. खूप छान सेशन होतं. थँक्यू. टोटली. इनफॅक्ट रमा ही माझी मैत्रीण आहे, तिला माझ्याकडून हो, तुम्ही हो. हाय सांगा. हो, आणि मी तुमचं सेशन अटेंड केलंय स्नेहा म्हणून. केलंय. हा, कारण रमा वी द पीपलचाच भाग होती. आम्ही हे सगळं वी द पीपल मध्ये शिकलो. मी तुम्हाला ओके, खरंच ओके. सांगेन की आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की संविधान धरून जे काम करतात ना त्यांना सपोर्टची पण खूप गरज आहे. बऱ्याच वेळेला असं हा करूया पण अहो हे सगळं करायला सपोर्ट लागतो, तोही द्यायची गरज आहे ना असं होतं. ठीक आहे. एनिवेज, सो काही प्रश्न अजून असतील तर, नाहीतर आपण शेवटाकडे येऊ शकतो 6 वाजत आले. हो नक्की. येस मॅडम, विद द पीपल सोबत जर शाळांना कनेक्ट करायचं असेल हा तर काय करावं लागेल? माझ्या 2 शाळा आहेत, प्राथमिक आणि माध्यमिकच्या. ओके. तर प्रगत, तुम्ही हे बोलताना मला प्रगत नागरिक शास्त्र, हो, त्या संदर्भात जर टीचिंग किंवा पालकांना विद्यार्थ्यांना कळवायचं असेल संपर्क तुमच्याशी करायचा. हो माझ्याशी करा तुम्ही. मी तुम्हाला सगळी माहिती देईल. प्रगत नागरिक शास्त्र शिक्षण कार्यक्रम हा मी स्वतः घेते इंडिपेंडेंटली आणि आमचे त्याचे 2 ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात अॅन्युअली. एक तर आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घेतो किंवा मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये. सो आता मे महिन्याची बॅच झाली, आता दिवाळीची नवीन बॅच होईल आणि तो पूर्ण कार्यक्रम हा आपल्या सिलेबसला धरूनच आम्ही आखलेला आहे. म्हणजे 6वी ते 9वी पर्यंतचा जो आपला अभ्यासक्रम आहे पाठ्यपुस्तकीय त्याच्यातल्याच टॉपिक्सना धरून आम्ही तो आखलेला आहे. फक्त नागरिक केंद्रित दृष्टिकोनातून नागरिक शास्त्र पोहोचवा एवढी एकच त्याच्यातला बदल आहे. त्याच्यामुळे सगळंच मग बदलतं असं होतं. सो जरूर तुम्ही प्रगत नागरिक शास्त्र शिक्षण, हो माझा नंबर मी इथे देते, लिहून इथे देते. येस. खूप इंटरॅक्टिव्ह, इन्फॉर्मेटिव्ह आणि असं संवादी पद्धतीने सत्र झालेलं आहे. आणखी कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील, काही अभिप्राय असतील तर नक्की नोंदवूया, नाहीतर आपण समारोपाकडे जाऊया. ओके, मला वाटतं आपण समारोपाकडे जायला हवं. ज्या संस्थेचं म्हणजे विद द पीपलचं नाव सतत घेतलं जातंय, तर विद द पीपल अभियान करून त्यांची वेबसाईट आहे, ती वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याच्यावरती वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या कार्यक्रमाला उद्देशून असलेले मॉड्यूल्स आहेत, व्हिडिओज आहेत, छोट्या छोट्या क्लिप्स आहेत की ज्या क्लिप्स आपला पर्स्पेक्टिव्ह बदलण्यासाठी खूप मदतशीर ठरतील. ते जरूर तुम्ही त्याला व्हिजिट देण्याचा प्रयत्न करा. मी त्याची लिंक आपल्या गटावरती टाकेल आणि खूप माहिती त्याच्यावरती आहे, खूप इन्फॉर्मेशन त्याच्यावरती आहे. हा, कोणी बोलू इच्छित आहे का? हा सर, नंबर परत एकदा द्या ना, आम्हाला भेटला नाही नंबर. अच्छा, चॅट बॉक्स मध्ये लिहिलेला आहे, पुन्हा भक्ती मॅडम लिहितील. हा, चॅट बॉक्स मध्ये मी लिहिलंय. ग्रुपवर टाका सर नंतर. हा ठीक आहे. हो, ग्रुपवर द्या नंतर.
आपल्या चालेल, ग्रुपवरती मी थँक्यू. शेअर केलेला आहे, तो मिळेल तुम्हाला. बरं ओके 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 थँक्यू. ओके ओके. तर आपण आता समारोपाकडे जाऊया की आजच्या जे विषय होता मूलभूत अधिकार, म्हणजे तसं समजायला क्लिष्ट भाषेमुळे अधिक कठीण असतो, पण तो भक्ती यांनी विविध क्लिपच्या माध्यमातून किंवा पिक्चरच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्हच्या पद्धतीने अधिक सोपं आणि सहज सगळ्यांसमोर उलगडून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी भक्ती यांचं खूप खूप आभार मानतो. आणि भक्ती हे आपल्यासोबत सतत जोडलेले असतील, तर त्या देखील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे एक भाग आहेत. आणि हे जे काही संविधान परिचय वर्ग सतत चालणार आहेत कंटिन्यू, तर त्याचा देखील ते एक भाग आहेत. तर आपण हे जो 15 सत्रांचा हा जो संविधान परिचय वर्ग आहे, त्याच्या पुढच्या टप्प्यावरती देखील भक्ती आपल्या सोबत असतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांचे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पार्टिसिपेशनचे ह्या सगळ्याला सपोर्ट देणारे टेक्निकल दादांचे आणि दत्ता काकांचे देखील मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. आणि सगळ्यांनी करोनाचा परिस्थिती वाढत आहे, सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित अंतर पहा, शक्य असेल तिथे तुम्ही तेव्हाच बाहेर पडा, मास्क अधिक लावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. निलेश एक फोटो काढू ना आपण? हो चालू शकेल. प्लीज कॅमेरे ऑन करा, मला पण एक आठवण राहील. पहिलाच संविधान परिचय अभ्यासक्रम आहे यशवंतरावचा. अश्विनीताई, प्रमोदजी, फर्नांडिस सर. अच्छा, मला हे सगळे एकाच याच्यात नाही दिसत आहेत, पण आय डोंट नो व्हाय. मॅडम. हा ओके. व्ह्यू मधून गॅलरीला जायला लागेल. व्ह्यू मधून कुठे जायचं? गॅलरी मध्ये. गॅलरीमध्ये आहे ना. हा, पण तरी मला काही जण दिसतात, पुढच्यासाठी मला नंबर 2 ला जावं लागतं असं दिसतं. हो, ते तर राहणार थोडस. अच्छा, ते राहणारच का? ओके ओके, ठीक आहे, ग्रेट. झाले ग्रुप वरती टाकेनच त्याची लिंक. ओके ठीक आहे, चलेगा. ओके बाय. कधी फोन करा, कधीही मी अवेलेबल आहे संविधानाविषयी बोलायला, काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळे व्हिडिओ किंवा हे सगळे परीक्षा संविधान परिचय वर्ग जे आहेत ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरती आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वेबसाईटवर देखील आहे. तर ते तुम्ही अधिक लोकांना शेअर करू शकता आणि अधिक लोकांना ह्या पार्टिसिपेशन मध्ये वाढवण्यासाठी मदत करू शकता. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना.